गोमाता अतिशय श्रेष्ठ आहे, गोमाता अतिशय दिव्य आहे. तिचं महात्म्य त्यांनी महाराज युगयुगांतरापासून सांगितलं जातं. गवोपनिषद नावाचं एक उपनिषद आहे. गौपुराण म्हणून संतांनी गोमातेचं महात्म्य सांगितलेलं आहे. वेदामध्ये गोमातेचं वर्णन आहे. अनेक उपनिषदांमध्ये गोमातेची महती वर्णन करून सांगितलेली आहे. गोमातेला मातेचं त्याने स्वरूप प्राप्त झालं, त्याचं कारण ती सर्व देवमयी आहे. गावो विश्वस्य मातरा, सगळ्या विश्वाची आई आहे गोमाता. म्हणून तिला का आई म्हणलं जातं, तिच्यामध्ये काय विशेषत्व आहे, काय वैशिष्ट्य आहे, या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांना त्यांनी कळाव्यात. आणि म्हणून हा एक दिवशी असणारा गोमातेच्या सेवेच्या निमित्तानं सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. आपल्या या जखणगावमध्ये विविध उपक्रम त्यांनी साजरे केले जातात. पिंपळगावमध्ये आदरणीय श्री गोपीनाथजी उरमुडे यांनी गोसेवेप्रित्यर्थ अनेक विशेष असणारा उपक्रम संपन्न केला. तो उपक्रम जर काय असेल तर गोमातेच्या दशक्रिया विधीचा उपक्रम. खर तर हा एक भावनेचा मुद्दा आहे. म्हणजे अनेक ग्रंथ शोधले. आदरणीय देवीदास गुरुजी जे स्वतः तो विधी करण्याकरिता आले होते. आमच्याकडे धर्मसिंधू, निर्णय सिंधू असे ग्रंथ आहेत. काही धार्मिक मुद्दा जर उपस्थित झाला तर त्या मुद्द्यामध्ये कसं आपण त्यांनी त्याला सामोरं जावं याच्याकरिता निर्णय दिलेला आहे धर्मसिंधू नावाच्या ग्रंथामध्ये किंवा निर्णय सिंधू नावाच्या ग्रंथामध्ये. मग त्या ग्रंथांमध्ये निर्णय शोधला, पण गोमातेच्या दशक्रियेचा निर्णय कुठं सापडला नाही. आपली भावना आहे म्हणून ती हरणी त्यांनी अशापर्यंत, डॉक्टरांनी मगच सांगितलं, 26 वर्षापर्यंत त्यांनी महाराज ती जगली. 26 वर्षाचं वय तिला प्राप्त झालं, आयुष्य. आणि त्यांनी सेवा केली आणि कृतज्ञता म्हणून आणि गोमातेच्या दशक्रियेचा त्यांनी सोहळा संपन्न केला. तिथं त्यांनी ही सगळी डॉक्टर मंडळी उपस्थित होती. आता त्यांनी सांगितलं की कंदे डॉक्टरांच्या मनामध्ये तिथंच बसल्यावर विचार आला की आपण आपल्या गावामध्ये सुद्धा आणि अशा पद्धतीने हा उपक्रम राबवा. हा काही आगळा वेगळा असणारा उपक्रम आहे. अनेक कथा ऐकायला मिळतात. रामकथा ऐकायला मिळते, भागवत कथा ऐकायला मिळते, संत कथा ऐकायला मिळते, शिवपुराण कथा ऐकायला मिळते. पण ही गौपुराण कथा सगळ्या लोकांनी प्रथमच त्याचं नाव ऐकलं असेल. गोरखपूर प्रकाशनाच्या माध्यमातून एक ठिकाणी गोसेवा अंक अशा पद्धतीने प्रकाशित होतं. आणि त्या अंकाच्या मध्ये गोमातेविषयी अनेक असणाऱ्या त्यांनी विविध आणि गोष्टी वर्णन करून सांगितलेले आहेत. अनेक ग्रंथांमध्ये आणि गोमातेचं वैशिष्ट्य वर्णन करून सांगितलेलं आहे. ती गोमाता सामान्य नाही, ती अखिल विश्वाला त्यांनी आणि कल्याण प्राप्त करून देणारी आहे. तिची आपण सेवा केली पाहिजे. ती गोसेवा अतिशय महत्वाची आहे. पूर्वी आणि प्रत्येक युगामध्ये गोसेवेला जास्त महत्व दिलं जात होतं. ज्यांच्या घरी जास्त गोमाता आहेत आणि त्यांना जास्त श्रीमंत समजलं जात होतं. गोमातेला धन म्हणलं जात होतं. गोधने, गोधने चारावया जातो शारंग पाणी, असं त्यांनी शब्द आहे. म्हणजे परमात्मा गोमातेला धन समजून आणि तिचं सांगोपन अशा पद्धतीने करत होता. पण गोमाता हे आपलं धन आहे आणि ते धन मात्र आपण आता या युगामध्ये गमवून बसलेलो आहोत. आपल्याला त्या धनाचं काहीच महत्व वाटत नाही. म्हणून हे जे उपक्रम आता सध्या सुरू आहे, असे उपक्रम गावगाव गोमातेकरिता अशा पद्धतीने व्हावेत. गोमाता त्यांनी वाचावी, गोमातेचं महत्व लोकांपर्यंत पोहोचावं, गो हत्या बंद व्हावी. काल परवा मला कोणी सांगितलं, आमच्या चासच्या सरपंचांनी सांगितलं, उपसरपंच तो उपस्थित आहेत. त्यांनी सांगितलं की पूर्वी आपला जो देश आहे याच्यामध्ये गो हत्येचं प्रमाण फार कमी होतं.
गोमांस विकलं जातं आणि ते गोमांस त्यांनी विकण्यामध्ये हा अनेक देश आहेत, त्या सगळ्या देशांमध्ये भारताचा 2 नंबर लागतो. म्हणजे एवढ्या विपुल स्वरूपामध्ये त्यांनी अशा पद्धतीने गोमांस आणि अशा पद्धतीने विकलं जातं. आणि ते गोमांस खाणारे लोक त्यांनी अशा पद्धतीनं तयार आहेत, त्याला काहीतरी विशिष्ट नाव आहे आणि ते त्या पद्धतीने अशा पद्धतीनं त्याची विक्री केली जाते. गोमाता, आणि आपण तिला माता म्हणतो, आई म्हणतो, आणि ती गोमाता अशी सहज कसायाच्या तावडीत दिली जाते. त्याला तिच्याविषयी काही श्रद्धा नसते, त्याच्या मनात काही तिच्याविषयी आदर भाव नसतो, आणि तो त्यांनी महाराज तिला विकत घेऊन आणि अशा पद्धतीनं तिला जीवेच मारतो आणि मारून अशा पद्धतीनं तिचं मांस विकलं जातं. आणि ते मांस विकून त्यांनी महाराज अशा पद्धतीने दुष्ट प्रवृत्तीचे लोक ते मांस सेवन करून स्वतःला फार श्रेष्ठ समजतात. पण अशा पद्धतीने त्यांनी महाराज ती गोमाता कमी का झाली? आपल्या दुष्ट प्रवृत्तीमुळेच कमी झाली महाराज. पण गोमाता काही स्वतःहून थोडीच कसायाच्या तावडीत जाणार आहे, तिला कसायाच्या तावडीत दिलं जातं, हा महत्वाचा विचार आहे. कोण कसायाच्या तावडीमध्ये देतो? ज्यानं तिला सांभाळलेलं आहे, ज्याच्या दारात ती अशा पद्धतीने बऱ्याच काळापर्यंत राहिलेली आहे, जो तिच्यावर स्वतःचा अधिकार सांगतोय, आणि तो स्वतःच्या हातानंच गोमातेला अशा पद्धतीनं कसायाच्या तावडीत देतो. कशाकरिता देत असेल? त्याच्या उपलब्धीचा भाव कमी झाला म्हणून, त्याला तिच्याकडून मिळकत संपली म्हणून. काय मिळकत आहे गोमातेकडून? गोमाता ही त्यांनी वेत देते. म्हणजे तुम्हाला त्यांनी अशा पद्धतीने बैल गाई या तिच्यापासूनच त्यांनी अशा पद्धतीने वाढतात. शेतात काम करण्याकरिता बैलांची आता गरज पडत नाही. लोक आधुनिक शेती करतात म्हणून बैलाची आता आवश्यकता वाटत नाही. जर समजा आधुनिक शेती नसती तर कदाचित आणि बैलांकरता तरी गोमातेला सांभाळलं गेलं असतं. आता लोकांना त्याची आवश्यकता वाटत नाही आणि म्हणून गोमातेचा ऱ्हास होऊ लागलेला आहे. दुसरा मुद्दा, गोमाता दूध देते. पूर्वी गोमातेच्या दुधाशिवाय पर्यायच नव्हता. डॉक्टरांनी तिथं त्यांनी सांगितलं गोपीनाथच्या त्या कार्यक्रमामध्ये, मी म्हणलं ते आंतुले होतात आणि सोडून देतात. मग त्यांनी सांगितलं की आंतुले हा शब्द कुठून तयार झाला? म्हणजे ते बॅरिस्टर अंतुले होते है ना, त्यांनी अशा पद्धतीने ते अशा पद्धतीने रोप आपल्याकडे आणलं आणि त्यांच्यापासून ते नाव अशा पद्धतीने तयार झालं. म्हणून आता त्यांनी जर्सी गाई त्यांनी आलेली आहेत. आता तिचं महात्म्य मला कमी करायचं नाही. तिचं जर कमी केलं तर यांनी कार्यक्रम ठेवून त्यांच्याच पोटावर पाय दिल्यासारखं होईल. असं त्यांनी होण्याची दाट शक्यता आहे. मला तिचं काय महात्म्य कमी करायचं नाही, पण मला एवढंच सांगायचं फक्त की ती त्यांनी महाराज जर्सी आणि होस्टन गाय आपल्याकडे आली आणि तेव्हापासून त्यांनी महाराज गावरान गायचं महत्व कमी झालं. का? तर दुधाची गरज होती, ती दुधाची गरज आता जर्सी होस्टन कडून पूर्ण व्हायला लागली. मग गोमाता त्यांनी आता गरजेची वाटत नाही. का गोमाता गरजेची वाटत नाही? त्याचे कारण मी तुमच्या समोर आधी सांगतोय, महत्वाचे. मग वेदातले पुराणातले सगळे पुरावे याच्यात या ग्रंथात आहेत आणि ते मी तुमच्या समोर सांगेन. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आज आपल्या या परिसरामध्ये गोमाता का कमी झाली त्याचं कारण त्यांनी महाराज कारण मीमांसा पाहिली पाहिजे. पण ज्या गोमातेचं महात्म्य आपल्याला सांगायचंय ती खरं तर आपलं धन आहे असं आपण ऐकलं, म्हणून तीच आपल्याकरिता विशेष आहे. महाराज म्हणतात गोमाता गोलोक धामात राहते. जसं त्यांनी भगवान विष्णू राहतात वैकुंठ धामात, भगवान शिव राहतात कैलास धामामध्ये, ब्रह्मदेव राहतात सत्य लोकामध्ये. अशा प्रत्येक देवदेवतांचं राहण्याचं विशिष्ट असणारे ठिकाण आहे. कारण त्या देवदेवता विशेष आहेत आणि महत्वाचे आहेत, विशिष्ट कार्य करतात. तसं त्यांनी महाराज गोमातेला राहण्याकरिता सुद्धा विशिष्ट असणारं धाम आहे आणि त्या धामाचं नाव आहे गोलोक धाम. गोलोक धाम ही गोमाता गोलोक धामामध्ये वास्तव्य करणारी आहे. तिनं असा विचार केला गोमातेनं की आपण जगत कल्याणाकरिता या भूमंडलावरती जावं. म्हणून पवित्र असणारी गोमाता, श्रेष्ठ असणारी गोमाता जगत कल्याण करण्याच्या उद्देशानं, जगताचं हित करण्याच्या उद्देशानं आमच्या तुमच्या कल्याणाकरिता गोलोक धामाला सोडून आणि भूमंडलावर येण्याकरिता निघाली.
आता त्या गोलोकधामामध्ये तिची सेवा करण्याकरिता प्रत्यक्ष श्रीकृष्ण भगवान वास्तव्य करतो. भगवान विष्णूचं राहण्याचं ठिकाण आहे वैकुंठ. तो नारायणाच्या रूपानं पण राहतो क्षीरसमुद्रामध्ये. तोच विष्णू परमात्मा, तोच नारायण, तो कृष्ण रूप धारण करतो आणि कृष्ण रूप धारण करून तो परमात्मा गोलोकधामामध्ये वास्तव्य करतो. आणि एकटा राहत नाही. गोलोकधामामध्ये त्याला 2 पत्नी आहेत महाराज. एकीचं नाव आहे राधा आणि दुसरीचं नाव आहे विरजा. या संपूर्ण परिवारासहित परमात्मा गोलोकधामामध्ये वास्तव्य करतो. तो का गोलोकधामात वास्तव्य करतो त्याचं कारण आपल्याला कळालं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की तो परमात्मा गोलोकधामामध्ये गोसेवा करण्याकरिता थांबतो. म्हणजे भगवान विष्णू परमात्म्याला सुद्धा आणि गोसेवा अतिशय महत्वाची वाटते. पण परमात्मा तिची सेवा करण्याकरिता तिच्या धामामध्ये अशा पद्धतीने सेवक म्हणून वास्तव्य करतोय. तुम्ही गायी त्यांनी सांभाळत आहात, याच्यात काय नवल आहे महाराज? गायीचा सांभाळ तर प्रत्यक्ष भगवान विष्णू परमात्मा करतो. म्हणून गोलोकधामामध्ये परमात्मा तिची सेवा करण्याकरिता राहतो. पण त्या गोमातेनं गोलोकधामात राहून विचार केला की आपल्या सगळ्या जगाचं कल्याण करायचं. तिच्याकडे काय आहे कल्याण करण्याकरिता? अहो, ती सर्वांगानच कल्याण करणारी आहे. हा महत्वाचा विचार आहे. या कार्यक्रमाचा उद्देशच तो आहे महाराज, की तिच्याकडे कल्याण करण्यासारखं काय काय आहे, ती आपल्याला काय काय देऊ शकते, तिचं सामर्थ्य काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजेत. म्हणून तिचं विशिष्ट असणारं सामर्थ्य आहे ते भगवंताला सुद्धा ज्ञात आहे. आणि म्हणून ती एक एक घटक तिच्यातला विशेष आहे तो देण्याकरिता आली या भूमंडलावरती. आपलं सगळ्यांचं सौभाग्य आहे की गोमाता भूमंडलावरती आली. गोवंश भूमंडलावरती अशा पद्धतीने आला. या गोवंशामध्ये अनेक जातीच्या त्यांनी गोमाता आहेत. आपण त्यांनी खिलार पाहतो, आपली गावरान गाय अशा पद्धतीने पाहतो, आपण गीर गाय पाहतो, आपण अनेक त्यांनी गोमातांची नावं, डॉक्टरांना सगळी नावं माहिती आहेत. पण अशा पद्धतीने त्यांनी महाराज एवढ्या गोमातेच्या विविध असणाऱ्या जाती आहेत. पण ती गोमाता विविध रूपानं या भूमंडलावरती आली. ती अतिशय पवित्र आहे. म्हणून जिथं जिथं पावित्र्य सांगायचं तिथं तिथं गोमातेचं नाव त्याला दिलं गेलं महाराज. हा महत्वाचा विचार आहे. जिथं जिथं पावित्र्य वर्णन करून सांगायचं तिथं तिथं. आता ही पृथ्वी आहे, ही सगळ्या जगाचं त्यांनी महाराज अशा पद्धतीने धारण करणारी आहे. आपल्या सर्वांना पृथ्वीनं धारण केलेलं आहे. या पृथ्वीला सुद्धा त्यांनी महाराज काय नावानं संबोधावं, तर पृथ्वीला सुद्धा गो नावानं संबोधलं जातं. गो. पृथ्वीला सुद्धा गायीची उपमा दिली जाते. असं म्हणतात, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री वाहे तोय सांगत असेल. पण पृथ्वीला जर त्यांनी ब्रह्मदेवापर्यंत जायचं असेल तर पृथ्वी सुद्धा गोमातेचं रूप धारण करून ब्रह्मदेवापर्यंत गेली आणि माझ्यावर पापाचा भार झाला असं त्यांनी ब्रह्मदेवाला सांगू लागले. म्हणजे पृथ्वीला जरी त्यांनी महाराज देवदेवतांकडे जायचं असलं तरी गो रूप धारण करून जावं लागलं. पण गो हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. पण तो गो शब्द त्यांनी प्रत्येक ठिकाणी श्रीकृष्ण परमात्म्याचं जर चरित्र आपण ऐकत असलो तर त्या चरित्रामध्ये गो हा शब्द प्रत्येक पावला पावलाला सापडेल महाराज. बघा, श्रीकृष्ण परमात्म्याला सगळ्यात पहिलं नाव जर काय प्राप्त झालं असेल तर गोपाल पहिलं नाव आहे, गोपाल. तो परमात्मा ज्या क्षेत्रामध्ये राहतो त्या क्षेत्राला नाव जर काय प्राप्त झालं असेल तर गोकुळ हे त्यांनी नाव आहे महाराज. म्हणून गोकुळ असं त्यांनी महाराज त्याच्या राहण्याच्या स्थानाला नाव आहे. तिथं त्यांनी महाराज गोकुळामध्ये राहणारे जे सगळे लोक आहेत त्या लोकांना सुद्धा गोमातेवरूनच नाव आहेत महाराज. तिथं त्यांनी राहणारे ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांना नाव दिलं गोपिका. तिथं राहणारे जे पुरुष आहेत त्या सगळ्या पुरुषांना नाव दिलं गोपाल. म्हणजे गो हा शब्द सगळ्या ठिकाणी आहे. तिथं जो डोंगर आहे फार मोठा देवानं जो उचलला त्या देवाला सुद्धा, त्या डोंगराला सुद्धा नाव दिलं गोवर्धन. त्याच्या सुद्धा गो शब्द वापरलेला आहे. जेवढं जेवढं पवित्र तुम्हाला सांगायचं ते पावित्र्य सांगण्याकरिता सगळ्यात आधी जे नाव आलं असेल त्याचं नाव आहे गो. म्हणजे गोमाता. एवढी पवित्र गोमाता आहे. म्हणजे त्यांनी महाराज त्या डोंगराला सुद्धा गोवर्धन असं त्यांनी नाव प्राप्त झालं. म्हणून अशा अनेक नावाने त्यांनी महाराज भगवंताला सुद्धा ओळखलं गेलं. भगवंताला गोपीनाथ असं नाव त्यांनी प्राप्त झालं. गोपींचा नाथ आहे.
असा असताना त्यांनी गो शब्द तिथेही त्यांनी जोडला गेला. भगवंताच्या नावासमोर गोपाळ असा शब्द जोडला गेला, गोपीनाथ असा शब्द जोडला गेला. अशी अनेक नावं भगवंताला प्राप्त झाले. भगवंतानं आवर्जून गोमातेमुळे ते नावं त्यांनी स्वीकारले. अशा पद्धतीने गोमाता अतिशय पवित्र आहे. म्हणून तिचं सगळंच त्यांनी पवित्र आहे महाराज. ती जगत कल्याणाकरिता ते सगळं पावित्र्य घेऊन या भूमंडलावरती आली आणि आल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने जगाला ती देऊ लागली. म्हणून तिचं ते विशेष असणारं त्यांनी स्वरूप आहे आणि आपल्या कल्याणाकरिता तिनं प्रगट केलेलं आहे. काय काय तिचं महत्वाचं असेल, तिचं दूध आपण सर्वजण पाहतो. आपल्याला दूधच फक्त महत्वाचं, गाय दूध देते एवढं सर्व लोकांना वाटतं. फक्त दूधच महत्वाचं आहे असं नाही, तिचा त्यांनी प्रत्येक घटक महत्वाचा आहे. इथे त्यांनी डॉक्टर समोर बसले आहेत. त्यांना विचारा, कॅन्सर सारखा असाध्य रोग जर बरा करायचा असेल तर अनेक औषधांची त्यांनी योजना केली जाते. व त्या सगळ्या औषधांमध्ये अग्रगणी औषध जर त्यांनी कोणतं मानलं जात असेल तर गोमूत्र हे त्यांनी अग्रगणी असणारं औषध अशा पद्धतीने मानलं जातं. म्हणून गोमूत्र कॅन्सर सारखे असाध्य रोग बरं करू शकतं ते गोमूत्र गोमाता आपल्याला देते. गाईचं मूत्र जेवढं त्यांनी प्रभावी आहे ना महाराज, त्याच्यापेक्षा जास्त प्रभावी बैलाचं मूत्र आहे. तुम्हाला मात्र ते बैलाचं मूत्र पण घ्यावं का, औषध म्हणून त्यांनी काही खाल तुम्ही, म्हणून त्यांनी महाराज जो अडवलेला मनुष्य आहे काही औषध खातो महाराज. त्याच्यामध्ये सुद्धा गोमातेचे रंग आहेत. पांढऱ्या रंगाची गोमाता, काळ्या रंगाची गोमाता, तांबड्या रंगाची गोमाता. त्या गोमातांमध्ये सुद्धा पांढऱ्या रंगाच्या गोमातेच्या गोमूत्राचं त्यांनी काय महत्व आहे, काळ्या रंगाची जी गोमाता आहे तिच्या गोमूत्राचं काय महत्व आहे, आणि तांबड्या रंगाची जी गोमाता आहे तिच्या गोमूत्राचं काय महत्व आहे, असं वेगवेगळ्या पद्धतीचे महत्व त्याचे सांगितले जातात. देवाला त्यांनी अनेक आणि गोमाता प्रिय, सगळ्याच गोमाता. भगवंताकडं 9 लाख गायी आहेत महाराज. 9 लाख कशाला म्हणायचं, एवढ्या गायी त्यांनी भगवंत. एखादा माणूस विचार केला 9 लाख गायी कुठं सांभाळत असेल, एवढ्या ठेवत कुठं असेल. चला तुम्ही वृंदावनात, मग कळेल तुम्हाला. भगवान नंदगावात राहतो आणि ते नंदगाव त्याचं उंच असणारं ठिकाण राहण्याचं आहे. तिथून खालचा जो संपूर्ण परिसर आहे आजही मोकळाच परिसर आहे महाराज. तिथं गेलं की ते लोक तिथलं महात्म्य सांगतात. पण भगवंताचं त्यांनी महाराज गोमाता कुठे होत्या, कुठून भगवान त्यांनी नंदगावातून गोमातेला आणि वृंदावनात कसा घेऊन जात होता, हे सगळं त्यांनी सांगितलं जातं. पण त्या 9 लाख गायी आहेत, त्या 9 लाख गायींमध्ये त्यांनी महाराज अतिशय प्रेमाची गोमाता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची, तिचं नाव आहे पद्मगंधा. पद्मगंधा, हे पद्मगंधा नाव का बरं दिलं असेल, पद्म शब्दाचा अर्थ होतो कमळ, कमळ. म्हणून कमळासारखा गंध जिच्या दुधाचा येतो तिला पद्मगंधा असं नाव त्यांनी प्राप्त झालं होतं. श्रीकृष्ण परमात्म्याला गायीचं दूध पाजलं जात होतं आणि ते कोणत्या गायीचं पाजायचं, मग पद्मगंधेचं दूध पाजलं जात होतं. त्याच्यात एक शृंखला भरलेली आहे महाराज. तुम्ही भागवत कथेतून ते ऐकले असेल. आज मला फक्त गोमाता सांगायची ना, म्हणून मी निवडून निवडून गोमातेचे मुद्दे तुमच्या समोर सांगतोय. एक शृंखला त्याच्यात भरलेली आहे. 9 लाख गायींचं अशा पद्धतीने दूध काढायचं आणि ते कसं काढत असतील, किती गोपाळ लागत असतील ते दूध काढायला. एवढं त्यांनी महाराज दूध काढायचं आणि ते काढून त्यांनी महाराज 1 लाख गायींना थोडं थोडं पाजायचं. परत त्यांचं थोडं थोडं दूध काढायचं. ते काढून त्यांनी 10,000 गायींना अशा पद्धतीने पाजायचं. मग 10,000 गायींचं पुन्हा एकदा थोडं थोडं दूध काढायचं. 1,000 गायींना पाजायचं. 1,000 गायींचं दूध काढायचं. 100 गायींना पाजायचं. थोडं थोडं काढायचं आणि 100 गायींचं दूध काढून 10 गायींना पाजायचं आणि 10 गायींचं दूध काढून अशा पद्धतीने एका गायीला पाजायचं. तिचं नाव आहे पद्मगंधा. आणि त्या पद्मगंधेचं दूध काढायचं आणि ते दूध कन्हैयाला पाजायचं. काय उद्देश असेल, उद्देश एवढाच की कन्हैयाला त्या सगळ्याच गोमाता प्रिय आहेत, मग त्या सगळ्याच गोमातांची सेवा परमात्म्यापर्यंत रुजू व्हावी, त्यांचा प्रसाद त्यांनी आपल्याला प्राप्त व्हावा, हाच त्यातला भाव होता नंदराजाचा. आणि म्हणून अशा पद्धतीने पद्मगंधेचं दूध कन्हैयाला पाजलं जात होतं. ती पद्मगंधा अतिशय श्रेष्ठ आहे. दूध हे अतिशय पवित्र आहे महाराज. जसं गोमूत्राचं महत्व आपण ऐकलं की गोमूत्र, जर तुम्हाला खरंच कॅन्सर सारखा रोगी असेल ना, तुम्ही प्रयत्न करून बघा. तुम्ही पाश्चात्य औषधी द्या, ॲलोपॅथीचे औषधं द्या, सगळं करा. तुम्हाला काय करायचं असेल ते सगळे उपाय करा. पण त्या उपायाला लागून तुम्ही जर त्यांनी गोमूत्राचा उपाय केला, 1 कप भर गोमूत्र घ्यायचं, त्याच्यात त्यांनी महाराज चहाच्या चमच्या एवढी हळद टाकायची
गदगदा त्यांनी महाराज ती हळद त्याच्यामध्ये उकळवायची. अर्धा कप त्यांनी महाराज ते गोमूत्र ठेवायचं आणि अर्धा कप गोमूत्र ठेवून ते गोमूत्र त्या पेशंटला प्यायला द्यायचं. तेवढं गोमूत्र जरी सतत त्यांनी अशा पद्धतीने त्यानं घेतलं तर कॅन्सर सारखा रोग बरा होतो. लोकांना हे औषधं आता बरे वाटत नाहीत. ज्याला कॅन्सर त्यांनी झाला असेल, लिंबू घ्यायचं, ते लिंबू त्यांनी महाराज किसायचं आणि किसून त्यांनी महाराज अशा पद्धतीने त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालून ते लिंबू त्यांनी खायचं. ज्याला कॅन्सर झाला असेल त्यानं गाजर घ्यायचं आणि गाजर त्यांनी महाराज चांगल्यापैकी बारीक करायचं किंवा गाजराचा ज्यूस तयार करायचा आणि तो प्यायचा. असे औषधं पण सांगितले जातात. विश्वास ठेवून जर त्याच्यावर बाकीच्या ट्रीटमेंट बरोबर हे जर दिलं तर कॅन्सर सुद्धा बरा होऊ शकतो. आताच आमच्या परिवारामध्ये म्हणजे वारकरी परिवारामध्ये आणि कळंब नावाचं गाव आहे, तिथे त्यांनी ग्रहस्थ फार अतिशय श्रद्धेनं त्यांनी आपल्या इकडे येत असतात. योगेशजी महाराज, त्यांच्या आईसाहेबांना अशा पद्धतीने कॅन्सर झाला. आम्ही हा उपाय त्यांनी सांगितलं. फार श्रद्धेनं, त्यांच्या घरी गोमाता आहे, फार श्रद्धेनं गोमूत्राचं औषध त्यांनी अशा पद्धतीने केलं आणि आता सध्या आईंना त्या औषधानं त्यांनी बराचसा फरक पडलेला आहे आणि फार चांगलं वाटत आहे. म्हणजे असं श्रेष्ठ असणारं गोमूत्र आहे. तसं गोमातेचं दूध सुद्धा फार महत्वाचं आहे महाराज. बाकीचे जे दुधा असतील, मला त्या दुधांचं काय कमी आहे काय जास्त आहे ते सांगायचं नाही. तुम्ही दुग्ध व्यवसाय करणारी मंडळी आहात. पण गोमातेचं त्यांनी जे दूध आहे ते अतिशय पवित्र आहे. ज्ञानोबरायांनी त्याच्याकरिता शब्द वापरले, पाहेपा दूध पवित्र आणि गोड. त्याला पवित्र पण म्हणले आणि गोड पण म्हणले. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी ते दूध जर आपण घेतलं तर ते गोमातेचं दूध आपल्या सर्वांना आरोग्य प्राप्त करून देणार आहे. आरोग्य प्राप्त करून देतं, औषधीचं काम करतं. फार महत्वाचा विचार आहे महाराज. आपले एवढे वजन वाढले, मला मणक्याचा त्रास व्हायला लागलाय, मला वागता येत नाही, उभं राहता येत नाही. त्याचं कारण ढेरी पुढं लोंबलेली आहे आणि मणका मागच्या बाजूला ओढतोय. वजन जास्त झालेलं आहे आणि त्या जास्त वजनामुळे अशा पद्धतीनं मणक्यांचा त्रास मलाच होत नाही, ढेऱ्यावाले बरेच आहेत, माझ्याकडे पाहू नका. म्हणून हे सगळेचे सगळे त्यांनी महाराज त्यांचं कशाला, मी माझं सांगतो, बाकी त्यांच्या ढेऱ्या कशाला सांगत बसू. पण अशी अवस्था निर्माण होते. खरं सांगतो, फॅट्स वाढतात, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अशा पद्धतीने वाढतं आणि मग त्यांनी महाराज त्याच्यापासूनच सगळं त्यांनी महाराज रोग तयार होत असतात महाराज. म्हणून चरबी आहे की नाही, चरबी वाढलेली, ही चरबी म्हणजे आद्यत्रय जननी रोगांची आहे असं तिला म्हणायचं. ही चरबी वाढली की सगळे रोग वाढतात महाराज. मग सगळ्याच रोगाची खाण आहे ती चरबी म्हणजे. आणि ती सगळ्या त्यांनी रोगांना आमंत्रण देऊन भयंकर त्रस्त करून टाकते. गावरान गाईचं दूध खायला जर सुरुवात केली तर तुम्हाला कधीच चरबी वाढणार नाही, तुम्हाला कधीच अशा पद्धतीने बाकीचा कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही. ते दूध अतिशय श्रेष्ठ आहे. अजून पुढचा मुद्दा सांगतो. तुम्हाला गो महात्म्यच ऐकायचं ना, अख्खं गो पुराण 2 तासात कसं सांगून होईल कोणतं. मला फक्त गो महात्म्य सांगणं एवढंच महत्वाचं वाटतं आणि तेच मी तुमच्या समोर सांगतोय. कान उंच करून ऐका. आणि डॉक्टरांचा गंधे डॉक्टर माझ्याकडे आले, ज्यावेळेस संत पंढरीती सगळी मंडळी आली त्यावेळेस त्यांनी उद्देश सुद्धा मला तोच सांगितला. काय सांगितलं की बाबा, सगळ्या लोकांना गोमातेचं महत्व कळावं, गोमातेपासून प्राप्त होणारे जे लाभ आहेत त्या लाभांचं त्यांनी अशा पद्धतीने महत्व आपल्याला कळावं. पण तेच मला तुमच्या समोर मांडायचं आहे. ते मला आध्यात्मिक दृष्टीतून मांडायचंय, ते मला वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडायचंय, ते वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यासमोर गोमाता मांडायची आणि तिचं महात्म्य आपल्या सगळ्यांना सांगायचंय. म्हणून आपण दूध किती महत्वाचं आहे ते पाहतो आहोत. गोमाता अशी हुशार असते महाराज, तिला सगळं काही कळतं. आपल्या घरातला एक घटक आहे, प्राणी मात्रांना फार कळतं महाराज. प्राण्यांजवळ सुद्धा विशेष असणारी बुद्धी असते, त्यांना सुद्धा संवेदना अशा पद्धतीने असतात. गोमातेला प्राणी म्हणायचं नाही. मी प्राणी सांगतोय, मी प्राण्यांचा मुद्दा सांगतोय. तुमच्या घरी जर एखादा कुत्रा असेल तर तो कुत्रा त्यांनी महाराज बऱ्याच गोष्टी जाणतो. तुम्ही त्यांनी सगळेजण कुलूप लावून कुत्र दारात बांधून जायला निघा, ते त्यांनी आवाज करायला सुरुवात करील. ते भुंकणार नाही, ते विशिष्ट प्रकारचा आवाज काढील त्याच्या तोंडातून. जसे लहान लेकरं रडतात ना, असा रडल्याचा आवाज कुत्र काढतं महाराज. का ते तुम्हाला सांगतं, तुम्ही सगळे चालले मला एकट्याला चित्र ठेवलं, त्याला ती जाणीव आहे त्या कुत्र्याला. तुमच्या घरात जर मांजर असेल ना, ती मांजर सुद्धा त्यांनी संवेदनशील असते, तिला बऱ्याच गोष्टी कळतात. तुमच्या घरात एखादा साप निघू द्या आणि मांजरीने तो पाहू द्या, कसलाही साप असू द्या महाराज, ती मांजर त्याला फटके मारून 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 त्यांनी त्रस्त करून टाकते. आणि त्याच्यातून त्यांनी त्याच्या त्रासातून तुम्हाला वाचवतेच. हा महत्वाचा विचार आहे.
मग प्राणी मात्रांना जर एवढी त्यांनी अशा पद्धतीने बुद्धी आहे तर गोमातेला त्यांनी विशिष्ट बुद्धी का असू शकत नाही? गोमातेला प्राणी म्हणायचं नाही. मग तिला आम्ही प्राणी म्हणत नाहीत. ती तर आई आहे. एकीकडे आई म्हणायचं गावो विश्वस्य मातरा, आणि दुसरीकडे म्हणायचं तिला प्राणी नाही. कोणी एका महात्म्याला विचारलं, म्हणले कोणत्या प्राण्याचं दूध सगळ्यात चांगलं आहे? किती सर्वात श्रेष्ठ दूध कोणत्या प्राण्याचं आहे? त्याला म्हणण्याचा उद्देश असा होता की शेळी, म्हैस, गोमाता हे त्यांनी त्याच्या डोळ्यासमोरचे उद्देश होते. आपण ज्याचं दूध पितो, उंटाचंही दूध पितात लोक, मेंढीचं मग दूध त्यांनी काढलं जातं, गाढवीचं सुद्धा दूध काढलं जातं. असं त्यांनी म्हणत दूध आहे. कोणत्या प्राण्याचं दूध सगळ्यात चांगलं? असं त्यांनी म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं म्हशीचं दूध सगळ्यात चांगलं. चांगले महाराज होते, श्रेष्ठ त्यांनी महाराज कथाकार होते. आणि त्यांना प्रश्न विचारला कोणत्या प्राण्याचं दूध चांगलं? ते म्हणले म्हशीचं दूध चांगलं. ते म्हणले तुम्ही महाराज आहात, आणि महाराज असून सुद्धा त्यांनी तुम्ही म्हशीला महत्व देता आणि गायीला महत्व देत नाही. असं विचार तो मुलाखतच घेत होता. त्यांनी म्हणलं गायीला महत्व देत नाही, तुम्ही म्हशीला महत्व देता, का बरं त्यांनी असं करता? ते म्हणले तुम्ही मला प्रश्न विचारला कोणत्या प्राण्याचं दूध सगळ्यात चांगलं, पण मी तुम्हाला काय उत्तर दिलं? म्हशीचं दूध चांगलं. आम्ही म्हशीला प्राणी समजतो आणि गोमातेला आम्ही प्राणी समजत नाहीत, म्हणून श्रेष्ठ दूध कोणतं विचारलं, ते प्राण्याचं कोणत्या विचारलं, म्हणून म्हशीचं नाव सांगितलं. गाय आमची आई आहे, आम्ही तिला प्राणी समजत नाहीत, म्हणून त्यांनी तिचं दूध हे त्यांनी महाराज प्राण्याच्या दुधाच्या तुलनेत नाही, तिचं दूध हे आईच्या दुधाच्या तुलनेच आहे. हा महत्वाचा विचार आहे महाराज. हे दूध त्यांनी महाराज प्राण्याच्या दुधाच्या तुलनेत नाही, ते दूध आईच्या दुधाच्या तुलनेत आहे. म्हणून त्यांनी महाराज एखादं बाळ जन्माला आलं आणि कर्मधर्म संयोगानं जर त्याच्या आईला दूध येत नसेल तर मग काय केलं जातं? त्याला म्हशीचं दूध नाही पाजलं जात. सगळ्यात पहिला शब्द बाहेर पडतो गाईचं दूध आणा आणि ते दूध त्याला पाजा. म्हणजे शेळीचं नाही, म्हशीचं नाही, गाढवीचं नाही, बाकी कशाचंच नाही. मग कशाचं पाजा म्हणतात? गाईचं दूध पाजा म्हणतात. इथं भागवतात कथा येते. तो जड भरत राजा, आधी भरत राजा होता, आणि तो त्यांनी अशा पद्धतीने वनात गेला. आणि वनात गेल्यानंतर म्हणजे पुलह आश्रमामध्ये गंडकी नदीच्या तटावर जाऊन साधना करण्याकरिता थांबला. स्नान करण्याकरिता अशा पद्धतीनं पाण्यामध्ये प्रवेश केला. एक व्याघ्र गर्जना ऐकू आली, वाघाची डरकळे ऐकू आली. एक हरणी पाणी पिण्याकरिता आली होती. ती हरणी गर्भवती होती, तिचे 9 मास पूर्ण झाले होते आणि प्रसूतीची वेळ जवळ आली होती. इतक्यात त्यांनी महाराज वाघाची डरकळे ऐकू आली. पाणी पिता पिताच तिनं उडी मारली. जशीच उडी मारली तिची प्रसूती झाली आणि तो गर्भ पाण्यामध्ये पडला. राजा जिथं त्यांनी महाराज अर्घ्य देत होता तिथंच तो गर्भ वाहत वाहत त्याच्या हातापर्यंत आला आणि त्याच्या हातात सापडलं. त्यानं पाहिलं हरणाचं पाडस आहे, जिवंत आहे. आणि त्याची आई पाहिली तर त्यांनी प्रसूती आवेळी झाल्या कारणानं तिचा मृत्यू झाला होता. आता या पाडसाला कोण सांभाळेल? मी क्षत्रिय आहे आणि ते माझ्या आश्रयाला आलेलं आहे, मी त्याला सांभाळलं पाहिजे. मग आता त्याला सांभाळावं कसं, हा प्रश्न होता. त्याला तर दूध पाजलं पाहिजे. मग असं वर्णन आहे भागवतामध्ये की भरत राजाने त्या हरणाला गाईचं दूध पाजून अशा पद्धतीने सांभाळलं. म्हणजे त्यांनी महाराज गाईचं दूध हे त्यांनी महाराज मानवाकरताच नाही, गाईचं दूध हे प्राणी मात्रांकरता सुद्धा आणि अशा पद्धतीने महत्वाचं आहे, जीवनदान देणार आहे. म्हणून गाय म्हणजे आईच आहे. जेवढं आईच्या दुधाचं महत्व आहे तेवढंच गाईच्या दुधाचं महत्व आहे महाराज. आपण जिचं दूध पितो तिला काय म्हणतो? आई म्हणतो. मग गाईचं जर आपण दूध पितो तर आपण तिला काय म्हणलं पाहिजे? आई म्हणलं पाहिजे. हा महत्वाचा विचार आहे. पण ते दूध अतिशय महत्वाचं आहे. ती अशी हुशार असते. मला हे सांगायचं होतं की ती किती हुशार आहे गोमाता. जर आपल्या घरामध्ये एखादा मनुष्य आजारी पडला, त्याला अमुक अमुक प्रकारचा आजार झालेला आहे असं जर गोमातेला कळालं, चर्चा होते, तिला कळतं महाराज सगळं, तिला फक्त बोलता येत नाही. नाही तर ज्यांच्याकडे गोमाता आहे त्यांना विचारा गोमाता काय करते. आमच्या घरी पारनेरला गोमाता आहे, तिचं नाव आहे राधा. त्या राधेला इतका लळा त्यांनी मला त्या पोरांचा आणि पोरांच्या आईचा लागलेला आहे की तिला हाक मारली की लगेच कान उंच करून हंबरायला सुरुवात करते. राधा म्हणलं की आवाज देते म्हणजे देतेच महाराज ती, एवढी तिला सवय लागलेली आहे.
तिला पाठीवरून हात फिरवताना कोणत्या प्रकारानं हात फिरवतोय हे कळतं. ह्या सगळ्या गोष्टी तिला कळतात महाराज. श्रीकृष्ण परमात्मा ज्या वेळेला मथुरेला जाण्याकरिता निघाला त्यावेळेला भगवान त्यांनी महाराज सगळ्यांनाच भेटत निघाले. सगळ्यात आधी आणि गोपाळांना भेटण्याकरिता गेले आणि गोपाळांना भेटून अशा पद्धतीने भगवान ज्या वेळेला आणि गोशाळेमध्ये गोमातेला भेटण्याकरिता गेले की आता मला कायमचं मथुरेला जायचं आहे आणि पुन्हा या गोमातांची मला भेट होणार नाही, असं ज्या वेळेला मनामध्ये भगवंताच्या वाटलं त्यावेळेला त्या गोमातेला भेटण्याकरिता गेले. आणि गेल्यानंतर सगळ्यात आधी जी अतिशय प्रिय असणारी गोमाता जिचं मग वर्णन करून सांगितलं तिचं नाव आहे पद्मगंधा. त्या पद्मगंधेच्या जवळ गेले आणि तिच्या जवळ जाऊन अशा पद्धतीने हळुवारपणे तिच्या पाठीवरून हात फिरू लागले. रोज तिच्या पाठीवरून हात फिरवत होतेच. रोजचा हात फिरवणं आणि आजचा हात फिरवणं याच्यात फरक होता आणि तो फरक तिला कळत होता महाराज. रोज त्यांनी महाराज जंगलात वनांमध्ये जाण्याकरिता वृंदावनात गोमातेला घेऊन जायचं म्हणून पाठीवरून हात फिरवत होते आणि ती तिला कळत होतं की आज आपल्याला वनात जायचंय. पण आज मात्र त्यांनी गोमातेला कळालं की हा हात वनात जाण्याकरिता फिरत नाही, या हाताच्या स्पर्शातून मला जाणवत आहे याचा आणि माझा वियोग होणार आहे. असं जसंच तिला कळालं महाराज तिनं हंबरायला सुरुवात केली. तिनं कान उंच केले, तिनं शेप पाठीवर टाकली आणि हंबरू लागली. तिची भाषा बाकीच्या सगळ्या गोमातांना कळाली आणि बाकीच्या सगळ्या गोमाता ती जशी हंबरती आहे आणि तशाच पद्धतीनं हंबरू लागल्या. आणि हंबरत असणाऱ्या गोमाता कन्हैयाच्या जवळ येऊन अशा पद्धतीने त्याला चाटू लागल्या. त्यांच्या त्या चाटण्यामध्ये, त्यांच्या त्या हंबरण्यामध्ये, त्यांच्या नेत्रांमधून वाहणाऱ्या अश्रुधारांमध्ये काही भाव होते आणि त्या भाव व्यक्त करून त्यांनी सांगत होत्या, कन्हैया आम्हाला सोडून जाऊ नकोस रे, कन्हैया तू आम्हाला सोडून जाऊ नकोस. ही भावना गोमातेच्या अंतकरणातून प्रगट होत होती. म्हणजे तिला ते प्रगट करता येतं हा महत्वाचा विचार आहे. आपल्यासारख्या सगळ्या गोष्टी असतात, फक्त बोलता येत नाही. फार त्रास त्यांनी झाला की व्यक्त करता येतो. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहतात. आज आम्ही आलो रस्त्याने त्यावेळेला फार त्या ऊसाच्या गाड्या पाहिल्या, बैलगाड्या, त्याला बैल जोडलेले असतात. जर्सी बैल काय काम करीत नाहीत महाराज, म्हणून तर त्यांना आणतोल्या म्हणतात. पण असं ते काही कामाचेच नसतात, त्यांना खांदाही नसतो वाढायला. पण गावरान गाईचा बैल त्यांनी अशा पद्धतीनं तो त्या गाडीला जुंपला जातो आणि ज्यावेळेस त्या गाडीला जुंपून त्याला ओढायला लावतात, ती गाडी वरती असतो, तो टोकावर बसलेला ऊसाच्या वरती गाडी चालवणारा, त्याच्या चापकाची जी वाधी असते ना फार लांबलचक असते. तो एवढ्यावरून फटकन सटका मारतो त्याच्या पाठीत आणि मग तो बैल त्यांनी महाराज चालायला सुरुवात करतो, बळच ओढायला सुरुवात करतो. त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहतात. का वाहतात? त्याला दुःख त्यांनी महाराज व्यक्त अशा पद्धतीने करायचं असतं. तो जो त्यांनी मोठ्यानं फटका बसल्यानंतर कदाचित तो हंबरू शकतो, म्हणून ते हंबरणं त्यांनी महाराज त्याचं दुःख व्यक्त करण्याचं साधन आहे. म्हणून त्यांना सुद्धा भावना व्यक्त करता येतात. गोमाता भावना व्यक्त करते, तिला व्यक्त करता येतात. त्या तुमच्या घरात कोणीतरी आजारी आहे आणि आजारी पडलेल्या माणसाचा अमुक आजार आहे हे गोमातेला कळालं की ती गोमाता त्यांनी महाराज रानामध्ये चरायला जाऊन वनौषधी तिला माहित आहेत, त्या वनौषधी खाऊन येते आणि त्या वनौषधी खाऊन आल्यानंतर तिनं दिलेलं जे दूध आहे ते दूध त्यांनी महाराज त्या आजारी माणसानं जर पिलं तर त्याचा तो आजार सुद्धा तिच्या त्या दुधानं अशा पद्धतीने बरा होतो. म्हणजे ते दूध त्यांनी महाराज दूध नसून ते त्यांनी औषध आहे, ते दूध अशा पद्धतीने जीवन आहे, हे आपण पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. एवढंच नाही, तिथं बरेच गोशाळा आता तुमच्याकडे गोमाता आहेत, अजून बरेच त्यांनी गोसेवा करणारी मंडळी आहेत. ते रेपाळे महाराज गोसेवा करतात पारनेरला, पुणेवाडीला. त्यांचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. ज्या दिवशी गोमातेला त्यांनी चारा कमी पडेल आणि आता कुठूनच चारा यायला त्यांनी अशा पद्धतीने जागा राहिली नाही, मग काय करायचं? त्यांनी गोमातेच्या कानात सांगायचं, मैया हा चाऱ्याची थोडी कमतरता आहे, कुठून जर चाऱ्याची व्यवस्था झाली तर बरं होईल, असं फक्त तिला म्हणायचं. आणि चमत्कार होतो महाराज. कोणीतरी असा माणूस सापडतो की जो गोसेवा करण्याकरिता गाईचा चारा आणून देतो आणि मग अशा म्हणजे तिच्यात ते सामर्थ्य आहे महाराज. ती कामधेनू तिला म्हणतात, तिला कामधेनू म्हणतात. ती काही सामान्य नाही, मग ती मनोरथ पूर्ण करणे. जाऊ द्या, चाऱ्याचा मुद्दा द्या सोडून. तुमच्या घरी गोमाता आहे, तुम्ही फार प्रेमाने तिचा सांगोपन करता, सांभाळ करतात आणि तुमच्या घरात जर एखादं संकट तुमच्यावर काय आलं
आणि त्या संकट काळामध्ये जर तुम्ही अशा पद्धतीने तिच्या कानामध्ये सांगायला सुरुवात केली, आई माझ्यावर अशा प्रकारचं संकट आलेलं आहे, तर ती संकटातून सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने सोडवते. तिचं सामर्थ्य आहे महाराज ते. हा महत्वाचा विचार. जमदग्नी नावाचे ऋषी होते, जमदग्नी. आणि हे जमदग्नी ऋषी अतिशय श्रेष्ठ आहेत. त्यांच्या पत्नीचं नाव आहे रेणुका. त्यांच्याकडे कामधेनूची कन्या होती नंदिनी, असं तिचं नाव होतं नंदिनी. ती नंदिनी सुद्धा कामधेनू सारखीच समर्थ होती. ज्यावेळेला सहस्रार्जुन नावाचा राजा आला, तो सहस्रार्जुन त्यांनी अशा पद्धतीने दत्तात्रय प्रभूंचा भक्त होता. त्याला 1000 हात होते म्हणतात, असा सहस्रार्जुन. आणि तो सहस्रार्जुन त्यांनी महाराज त्या जमदग्नी ऋषींच्या आश्रमामध्ये आला. आता आल्यानंतर त्यांनी संध्याकाळ झाली होती, 500 त्यांचे शिपाई बरोबर होते. एवढ्या लोकांची थांबण्याची खाण्याची व्यवस्था कुठं होईल का शोधत होता. त्याला जमदग्नी ऋषींचा आश्रम सापडला. तो सापडल्यानंतर महाराजांना विनंती केली, महाराज माझे एवढे शिपाई बरोबर आहेत, मी जंगलामध्ये आलेलो आहे, निश्चित स्थानापर्यंत जायला अजून फार वेळ लागणार आहे, आज मला मुक्काम करायचा, मुक्कामाची काही व्यवस्था होईल का? हो होईल ना म्हणले. तुम्ही जरा हात पाय स्वच्छ धुवून त्यांनी या, मी लगेच सगळी व्यवस्था करतो थांबण्याची खाण्याची, असं म्हणल्यानंतर ते गेले. म्हणजे आता अशी काय व्यवस्था यांच्याकडे असणार, तुम्हाला काय करायचं म्हणजे तुम्ही जा. तर ते गेले. त्यांनी महाराज नदी वाहत होती, हात पाय धुण्याकरिता निर्मळ होण्याकरिता गेले. तोपर्यंत नंदिनीच्या समोर गेले आणि त्या नंदिनीला विनंती केली, फार पाहुणे आलेले आहेत, सगळ्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था करायची आहे. असं म्हणलं की ती नंदिनी कामधेनूच आहे. काम म्हणजे इच्छा, इच्छा पूर्ण करणारी धेनू गोमाता, म्हणून तिला कामधेनू म्हणतात. अशी नंदिनी आहे. त्या नंदिनीनं त्या सगळ्या लोकांना राहण्याकरिता मुबलक असणाऱ्या राहुट्या तयार केल्या. त्यांना त्यांनी महाराज जेवण करण्याकरिता आणि सुंदर असणारे त्यांनी पक्वान्न तयार केले, त्यांच्याकरिता पात्र तयार केले. आणि ते निर्मळ होऊन अशा पद्धतीने येतात, शुचिरभूत होऊन येतात नाही कुठे, तर सगळ्या लोकांना त्यांनी महाराज पंक्ती वाढल्या आणि सगळ्यांना भोजन प्राप्त झालं. आश्चर्य वाटलं, जमदग्नीने एवढं सामर्थ्य कुठून आणलं. त्या सहस्रार्जुनानं विचारलं, महाराज तुमच्याकडे असं काय सामर्थ्य आहे? भोळे भाबडे ऋषीमुनी असतात, जमदग्नी तसे कोपिष्ट होते, पण तरी सरळ मनानं सांगून टाकलं. म्हणले माझ्याकडे गोमाता आहे आणि त्या गोमातेच्या सामर्थ्यानं मला हे करता आलं, त्या गोमातेनंच हे सगळं दिलेलं आहे. मग त्यानं सांगितलं, राजानं म्हणला, ही गोमाता तुमच्या काही कामाची नाही, ही गोमाता आमच्या कामाची आहे. मला राज्य चालवायचं, ती जर एवढं देते तर ही मला पाहिजे, मला द्या. म्हणजे तुम्हाला देता येणार नाही, कारण ही गोमाता ऋषीमुनींनाच दिली गेली. महत्वाचा विचार आहे तो. प्रसंग आपण पुढे ऐकणार आहोत. महत्वाचा मुद्दा, गो कशी प्रगट झाली, या भूमंडलावर गोमाता कशी आली, त्याचं वर्णन आपण पुढे पाहणार आहोत. पण अशा पद्धतीने त्यांनी महाराज त्याने खरं खरं सांगितलं जमदग्नी ऋषीने, तुम्हाला ती गोमाताच मला देऊन टाका. ते नाही म्हणले. नाही म्हणल्यानंतर त्यानं बळजबरी सुरू केली आणि बळजबरीनं त्या गोमातेला ओढायला सुरुवात केली. तेव्हा जमदग्नींनी आणि त्याच गोमातेची विनंती केली की तुम्हाला सांभाळ. म्हणून त्या गोमातेनं, नंदिनीनं तिच्या स्वतःमधून अनेक त्यांनी महाराज शिपाई प्रगट केले, योद्धे प्रगट केले. आणि त्या सहस्रार्जुन आणि गोमातेनं प्रगट केलेल्या योद्ध्यांचं युद्ध झालं. आणि त्या युद्धामध्ये त्यांनी महाराज बऱ्याच काळापर्यंत ते युद्ध सुरू असताना या सहस्रार्जुनानं जमदग्नी ऋषींचं मस्तक उडवलं. मला एवढंच सांगायचं की आपल्या मालकाला सांभाळण्याकरिता ती त्यांनी अशा पद्धतीने योद्धे सुद्धा निर्माण करून युद्ध करण्याचं सुद्धा त्यांनी सामर्थ्य निर्माण करून देऊ शकते, असं तिच्यामध्ये सामर्थ्य आहे. मग पुढे त्यांनी ती लीलाच व्हायची होती म्हणून मस्तक त्यांचं तोडलं. रेणुकेनं त्यांनी स्वतःची छाती बडवून घेतली, परशुरामा धाव, परशुरामा धाव. मग परशुरामजी महाराज आले, मग त्यांनी सहस्रार्जुन मारण्याचं त्यांनी पण केला. 21 वेळे निक्षत्रिय पृथ्वी करून ब्राह्मणांना पृथ्वी दान दिली. हा प्रसंग पुढचा आहे. मला फक्त गोमातेचा मुद्दा सांगायचा की ती गोमाता आपल्या त्या परिवाराला कशा पद्धतीने सांभाळते, तिला सांभाळणार जो त्यांनी यजमान आहे आणि त्या यजमानाचं कसं कल्याण करते गोमाता, एवढंच मला तुम्हाला सांगायचं. म्हणून हा मुद्दा त्यांनी दुधापासून सुरू झाला की गोमातेचं दूध औषधी आहे. म्हणून तिच्या कानात सांगा की असा असा आजार त्यांनी घरात एका रुग्णाला झालेला आहे आणि तू त्यांनी महाराज काहीतरी उपाय कर. ती रानात जाऊन त्यांनी महाराज त्या पद्धतीच्या वनस्पती खाऊन येईल आणि तिच्या दुधाच्या माध्यमातून तो रोग सुद्धा अशा पद्धतीने बरा होईल. म्हणजे तिचं गोमूत्र जसं महत्वाचं आहे तसं तिचं दूध सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. हा सगळ्यात महत्वाचा विचार आहे. जसं दूध महत्वाचं आहे ना महाराज, तसं तिचं शेण सुद्धा महत्वाचं आहे.
शेण महत्वाचंच आहे महाराज. काय शेणाचं महात्म्य आहे तुम्हाला, शेणाचं काय महात्म्य त्यांनी सांगतोस. गोमातेचं शेण अतिशय महत्वाचं आहे. काय करतं शेण, एखाद्या माणसाला जर टीबी झाला असेल, टीबी सारखा जर रोग झाला असेल तर त्या मनुष्याला आणि त्याच्याकरिता एक स्वतंत्र खोली करायची, त्या खोलीमध्ये त्याची थांबण्याची राहण्याची व्यवस्था करायची. आणि गावरान गाईचं शेण याला अंडरलाईन करायची, गावरान गाई. नाही तर तुमच्याकडे शेण आहे महाराज जर्सी वस्टनचं, ते नाही. गावरान गाईचं शेण, जातिवंत गावरान असणारी गाय, आणि त्या गाईचं शेण त्यांनी घ्यायचं आणि त्या शेणानं भिंत सारवायची आणि जमीन पण सारवायची. असं भुई सारवण आणि उभं सारवण जर त्यांनी गोमातेच्या शेणानं केलं आणि 6 महिने जर त्या रुग्णाला त्या खोलीमध्ये ठेवलं तर गावरान गाईचं शेण त्याच्या टीबी सारख्या आजारावर सुद्धा मात करतं. एवढं सामर्थ्य तिच्या शेणात आहे. एवढं महत्व आहे त्यांनी गोमातेचं. हेच गोपुराण आहे. हेच तिचं त्यांनी सामर्थ्य मला तुमच्या समोर सांगायचं आहे. पण अशा पद्धतीने त्यांनी गावरान गाईचं शेण इतकं महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये पावित्र्य आहे महाराज. नकारात्मक शक्तींना त्यांनी मला दूर करण्याची क्षमता गावरान गाईच्या शेणात आहे. पण आपल्या दारासमोर त्यांनी सडा समार्जन केलं जातं. काही त्यांनी व्रत उत्सव त्यांनी असतात. खरं तर रोज सडा समार्जन केलं पाहिजे. गृहिणी असते, ती घराला सगळ्या बाजूने सांभाळणारी असते, तिनं आपल्या दारामध्ये रोज सडा टाकावा, तिनं रांगोळी काढावी. आपण एक म्हण आहे आपल्याकडं, घराची कळा अंगण सांगतं. म्हणजे काय, अंगण जर धडाचं असलं तर घरातली लोक धडाचे असतील असा विचार करायचा. अंगण जर कसंही लग्न असलं तर मग घरातले लोक असेच आहेत आंबळ वंबळ. याचा अर्थ घरातली गृहिणी ज्याच्या दारापुढचं अंगण चांगलं आहे ना, समजायचं त्याची गृहिणी सतर्क आहे. मग ती जर एवढी सतर्क आहे तर परिवारातले सगळे लोक सुद्धा तिच्यामुळं सतर्कच असणार असा अंदाज बांधला जातो. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून घराची कळा अंगण सांगतं ही म्हण तयार झाली. म्हणून समार्जन सडा का केला जातो, सडा का टाकतात गावरान गाईच्या शेणानं, त्याचं कारण नकारात्मक ऊर्जा आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये याच्याकरिता गावरान गाईच्या शेणाचा सडा दारासमोर त्यांनी टाकला जातो. म्हणजे तुमच्यावर कुणी काही आपत्ती जर आणत असेल तर ती आपत्ती परतवण्याची क्षमता गोमातेच्या त्या शेणात आहे महाराज. एवढं सामर्थ्य तिच्या शेणात आहे. पण असं त्यांनी महाराज शेण महत्वाचं आहे. तिच्या शेणाची जर त्यांनी महाराज शुभा तयार केली, शुभा म्हणजे गौरी, गौरीला शुभा म्हणतात हे बडजीबा. म्हणजे त्यांनी शुभा, रानशिनी गौऱ्या जमा केल्या जातात. रानात पण त्यांनी महाराज गौऱ्या मिळतात. गावरान गाईच्या शेणापासून गौऱ्या लावल्या जातात. त्या गौऱ्यांचं जर त्यांनी धूर अशा पद्धतीने तयार झाला तर तो धूर हा वातावरणाला निर्जंतुक करतो, निर्जंतुक करायचं काम करतो. मला शेणाचं महत्व सांगायचं आहे ना, पण अशा पद्धतीनं महत्व कळालं पाहिजे. त्याला निर्जंतुक करण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे. इथं त्यांनी मग डॉक्टरांनी सांगितलं निमगावची गोशाळा आहे. त्या निमगावच्या गोशाळेमध्ये आणि बबनरावांनी एक मशीन आणलेलं आहे. ते धूप तयार करण्याचं मशीन आहे. धूप कसं तयार करतात, धूप गावरान गाईचं शेण घ्यायचं, त्याच्यात गोमूत्र टाकायचं, त्याच्यात थोडंसं तूप टाकायचं गावरान गाईचंच, आणि अशा पद्धतीने त्यांनी महाराज हे सगळेचे सगळे घटक एकत्र करून आणि त्या मशीनच्या माध्यमातून त्यांनी धूप तयार करायचा. तो धूप जर आपल्या देवघरामध्ये आपण जाळला, तो धूप जर त्यांनी आपल्या घरामध्ये आपण जाळला तर आपल्या घरामधली नकारात्मक ऊर्जा तर जाईलच जाईल, पण सगळं वातावरण निर्जंतुक होईल. फक्त त्यांनी नकारात्मक ऊर्जा जाते असं नाही, फक्त वातावरण निर्जंतुक होतं असं नाही. त्या गावरान गाईच्या धूपानं त्या शेणापासून तयार केलेला जो धूप आहे त्याच्यापासून त्यांनी महाराज घरामध्ये एक ऊर्जा निर्माण होते, एक ऊर्जित असणारी अवस्था निर्माण होते. तुम्ही करून बघा, प्रयोग म्हणून अशा पद्धतीने करून बघा, तुमचं मन प्रसन्न होईल. गावरान गाईचं शेण जर अशा पद्धतीने आपल्या दारामध्ये सडा टाकलेला असेल, गावरान गाईच्या शेणापासून जर धूप तयार करून आपण त्याचा अशा पद्धतीने घरामध्ये उपयोग केला तर 9ची 9 ग्रह आपल्यावर त्यांनी कृपा करतात. नवग्रहांना त्यांनी महाराज अशा पद्धतीनं शांत करण्याची क्षमता गोमातेमध्ये आहे, दुसरी कोणातच नाही महाराज. एकाच वेळेला 9 ग्रह शांत करण्याची क्षमता दुसऱ्या कोणात नाही, ती गोमातेतच आहे. म्हणून गावरान गाईचं शेण एवढं महत्वाचं आहे महाराज, अतिशय महत्वाचं गोमातेचं शेण आहे. म्हणून ते त्या शेणापासून त्यांनी एवढे उपयोग होतात. तुम्ही ऐकतात ना सगळेजण, महत्वाचा मुद्दा सांगतो ना, मग मी एवढे महत्व त्यांनी तुम्हाला सांगतोय. मग तुम्ही प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करून आपल्या जीवनामध्ये ते उतरवण्याचा प्रयत्न करणार की गोमूत्र महत्वाचं आहे.
आपल्या घराला पवित्र करण्याकरिता लोक गोमूत्र शिंपडतात. आता लोक त्याला अंधश्रद्धा म्हणतात. त्यांना वाटतं हे बावळटपणाच आहे यांचा सगळा. पण तसं नाही ते. म्हणून ती अंधश्रद्धा नाही हो. ही अंधश्रद्धा म्हणणारे जे लोक आहेत ना, ते जरा गाठले पाहिजेत थोडेसे. मग त्यांना काय करायचं नाही हो. तुम्ही असं चुकीचा विचार नका करू. त्यांना गाठायचं आणि गाठून त्यांना प्रश्न विचारायचा की कृपा करून आम्हाला श्रद्धा कशाला म्हणतात तेवढं सांगा. म्हणजे अंधश्रद्धा पुढचा मुद्दा झाला. तुमच्या दृष्टीने श्रद्धा म्हणजे काय एवढं आम्हाला सांगा. आम्ही काही केलं की तुम्ही म्हणता अंधश्रद्धा. आम्ही कोणता उपक्रम, आम्ही गायला शिवून आलो म्हणले, गायला शिवलं की आपण पवित्र होतो म्हणजे अंधश्रद्धा. मग तुमच्या दृष्टीनं श्रद्धा नेमकी काय आहे तेवढं तरी सांगा ना. असं त्यांना गाठून विचारायचं. दुसरं गाठून काय करायचं नाही त्यांना. मला तसं नाही काय सांगायचं. पण अशा पद्धतीने त्यांनी मला श्रद्धा आणि अंधश्रद्धा म्हणणारे लोक, हे लोक त्यांनी या उच्च विचारापर्यंत जाणारच नाहीत महाराज. पण मला गोमाता सांगायची ना तुमच्या समोर, ती सर्वांगानं सांगायची. मी पत्रिका त्याच्याकरिताच मागून घेतली. म्हणलं मला आता मागे आहे लिहिलेलं बघा तुम्ही, त्याच्यामध्ये गोमातेचं महात्म्य कोणकोणत्या माध्यमातून सांगितलं जाणार आहे तिथं वाचा तुम्ही. आध्यात्मिक, त्याच्यानंतर सगळं व्यावहारिक, हे सगळेचे सगळे मुद्दे त्याच्यात घातलेले आहेत ना. पारमार्थिक, या सगळ्या माध्यमातून त्यांनी गोमाता आपल्याला कळाली पाहिजे. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून तिचं काय त्यांनी आपल्याला देणं आहे, ते आपल्याला काय देते, आपलं काय कल्याण करते, कशा पद्धतीने करते ऐकलं पाहिजे. ती गोमाता जर आपल्या घरापुढे राहिली, तिचं शेण जर आपल्या दारामध्ये पडलं, तर तिच्या शेणामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मी वास्तव्य करते. काय वास्तव्य करते? लक्ष्मी वास्तव्य करते. लक्ष्मीला राहण्याचं ठिकाण त्यांनी शेण प्राप्त झालं. त्या शेणात लक्ष्मी राहते महाराज. म्हणजे ज्याच्या दारासमोर गावरान गायच्या शेणाचा सडा सारवण त्यांनी होतं, ज्याचं घर त्यांनी महाराज गावरान गायच्या शेणानं आता तुम्ही फरशा नका सारू, कारण सगळीकडे फरशाच आहेत. बरं कोण त्यांनी घरात, आपण पूर्वीच्या काळात त्यांनी महाराज बघा ना, हे सगळं होतं ना. पण घर सारवलं जायचं का बरं? ज्या घरामध्ये गावरान गायच्या शेणानं सारवलं जातं त्या घरामध्ये कायमस्वरूपी लक्ष्मीचा वास राहतो. हे त्यांनी तिच्या शेणाचं महत्व मी तुम्हाला सांगितलं. म्हणून तिचं जे चालणं आहे ना महाराज, तिच्या पायाची खुरं आहेत की नाही महाराज, ते खुरं जर त्यांनी महाराज अशा पद्धतीने नापिक भूमीतून चालत गेली आणि त्या खुरांचं जर त्या नापिक भूमीशी घर्षण झालं, तर त्या घर्षणानं त्यांनी महाराज ती कधीच पीक न देणारी भूमी, तिच्यात जर गोमाता फिरली तर तिच्या त्या खुराच्या घर्षणानं ती त्यांनी जमीन सुपीक होते. एवढं सामर्थ्य तिच्या खुरात आहे महाराज. संत पंढरीचं काम करायचं होतं आणि भूमिपूजन त्यांनी करून कामाला आता सुरुवात करायची. आम्ही धर्माधिकारी गुरुजींना त्यांनी महाराज आणलं होतं आपल्या या परिसरामध्ये. त्यांचा विशिष्ट असणारा अधिकार आहे, त्यांचं व्यक्तिमत्व फार श्रेष्ठ आहे. म्हणून त्यांना त्यांनी बोलावलं. त्यांनी अशा पद्धतीने ते भूमिपूजन केलं, सगळं केलं. ते म्हणले, हे बघ, काम सुरू करण्याच्या आधी या स्थानामध्ये गायीला आणून बांध. या स्थानामध्ये त्यांनी लांब अशा पद्धतीने दोरी घेऊन जर तू गाय बांधलीस आणि गाय जर त्या क्षेत्रामध्ये सारखी फिरत राहिली तर तुला हे स्थान वेगळं त्यांनी सुचिरभूत करायची गरज पडणार नाही. तिचं चालणं, तिचं गोमूत्र तिथं पडणं, तिचं शेण त्या क्षेत्रामध्ये त्यांनी पडणं, नवे नवे तिचं वास्तव्य त्या स्थानामध्ये होणं, हेच खऱ्या अर्थानं मंगलमय आहे. म्हणून जिथं गोमाता राहते तिथं सर्व देव वास्तव्य करतात, असं ते श्रेष्ठ असणारं शास्त्र आहे. पण गोमाता त्यांनी महाराज एवढी श्रेष्ठ आहे, तिच्या खुरांमध्ये ती क्षमता आहे की नापिक भूमीला सुद्धा ती सुपीक करू शकते. एवढं सामर्थ्य तिच्या खुरांमध्ये आहे महाराज. एखाद्या माणसाला जर बीपीचा त्रास होत असेल, ब्लड प्रेशर कमी जास्त होत असेल आणि त्याला सतत जर त्याचा त्रास होत असेल, लोकांना हे उपाय त्यांनी महाराज मनाला भावत नाहीत. पण जो खरंच मनापासून करेल ना, त्याला खरंच त्याचा फायदा होईल महाराज. महत्वाचा विचार आहे. बीपीचा त्रास होतो ज्याला, त्यानं जर रोज 5 मिनिटं नित्य नियमानं त्यांनी गोमातेच्या पाठीवरून हात फिरवला ना, तर त्याचा बीपी सुद्धा कंट्रोलमध्ये राहतो. आपल्याकडं नाही, परदेशामध्ये, आणि त्याच्याकरिता स्पेशल गोमातेला सांभाळतात आणि त्यांना ते गोमातेचं महात्म्य त्यांनी महाराज सांगितलेलं असतं. म्हणून बरेच लोक येतात आणि नंबर लावून गायच्या पाठीवर 5 मिनिटं हात फिरवतात. त्याचे पैसे दिले जातात. पैसे देऊन गायच्या पाठीवर हात फिरवला जातो. डॉक्टर खरं की खोटं? खरं सांगा तुम्ही. म्हणून त्यांनी पैसे देऊन ते केलं जातं महाराज. आपलं फुकट आहे. जे फुकट असतं त्याचं महत्त्व कळत नाही महाराज. जे सहज असतं त्याचं महत्त्व आपल्याला कळत नाही. हा महत्त्वाचा विचार आहे.
म्हणून ते सहज आहे, आपल्याला सहज उपलब्ध होणार आहे. पण बीपी ज्यांचा वाढतो, ज्यांना गोळ्या खाव्या लागतात ना बीपीच्या, आणि त्यांनी खरोखर त्याने एखादी गोमाता पाळावी, तिला त्या निमित्तानं प्रेमही करणं, भरी गोसेवा पण आपल्याकडून घडेल. पण पाठीवरून त्यांनी सतत तिच्या हात फिरवीत राहायचा, म्हणजे बीपी कंट्रोलमध्ये राहील. नाही तर बीपी जर वाढला, एका दिवशी गुचकी आली तर लगेच जावं लागेल घेण्या देण्याचं कुठं. त्यापेक्षा सोपा उपाय त्याने महाराज आपण करू शकतो. म्हणून बीपी सारखा आजार बरा करू शकते तिचा श्वास सुद्धा फार महत्वाचा आहे. तिचा जो श्वास वाहतो ना महाराज, तो श्वास, त्याच्यातून ओझोन नावाचा वायू प्रवाहित होतो, विज्ञान सांगतो. हे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून गोमातेचं महात्म्य आहे. आपल्या सर्वांगीण पाहायचं ना, ते त्यांनी महाराज विज्ञानाच्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीने पाहिलं तर तिच्या श्वासातून वाहणारा जो वायू आहे त्याला ओझोन वायू असं म्हणतात. आपल्या श्वासातूनही प्राणवायू वाहतो. बऱ्याच वेळेला आपल्या श्वासातला वायू दुसऱ्याला उपद्रव करतो, पण आपल्याला मास्क लावायला सांगतात की भाऊ तू मास्क. ICU मध्ये त्यांनी महाराज पेशंट जर ठेवला तर आतमध्ये तसं सोडित नाही, त्याला म्हणतात मास्क लावून जा. भेटायला गेलेल्या माणसाला मास्क लावून जायला लावतात. त्याच्या मनात एक भ्रम असतो, त्याला वाटतं त्याला रोग झालेला आहे, त्याचा रोग आपल्याला होऊ नये म्हणून आपल्याला मास्क लावायला लावतात. तसं नाही, येड्यात तुझ्यामुळे त्याचा रोग वाढू नये म्हणून तुला मास्क लावून जायला सांगतात, असा त्यातला भाव आहे मला. तुझ्यामुळे तू बाहेरून हिंडून फिरून येशील आणि त्याच्याजवळ येऊन रोग सोडून देशील म्हणून त्यांनी ते व्हायरल व्हायला नको आणि म्हणून तुला मास्क लावायला लावतात, हा त्यातला भाव आहे महाराज. पण अशा पद्धतीने त्यांनी महाराज आपला श्वास घातक होऊ शकतो. गोमातेचा श्वास किती महत्वाचा आहे ते ऐका. या भूमंडलावरती आणि ओझोन वायूचा एक स्तर तयार झालेला आहे. तो स्तर त्यांनी महाराज पूर्वी फार जास्त प्रमाणात होता आणि म्हणून या भूमंडलावरती आणि ऋतुमान सुद्धा आणि त्याच वेळेत होत होतं. फार महत्वाचं, त्याच नक्षत्राला पाऊस पडायचा आणि त्याच वेळेला त्यांनी पावसाळ्याची सुरुवात व्हायची. त्याच वेळेला पावसाळा त्यांनी महाराज थांबायचा, तिथून पुढे त्यांनी थंडीला सुरुवात व्हायची. त्याच वेळेला थंडी थांबायची, उन्हाळा सुरू व्हायचा. आता एका दिवसात 2-3 ऋतू होतात महाराज, दिवसभरात 3 ऋतू होतात. तिथेही सांगितलं होतं त्या दशक्रियेच्या कार्यक्रमामध्ये. आता हे सगळे थोडे तिथं ऐकायला होते आणि आता गोमातेचं सांगायचं म्हणल्यावर तेच परत तिसऱ्यांदा जर कथा कुठे ठेवली ना गोकथा, मी हेच तिथं जाऊन पण सांगन, कारण मला काय सांगायचंय, गोकथा, गोमातेचं महात्म्य सांगायचं. त्याच्यामुळे तुम्ही म्हणाल तिथं सांगितलं होतं, मग तिथं जे सांगितलं ते सांगायकरता तर बोललंय, आमच्या गावात तेच येऊन सांगा म्हणून तर सांगायला लागलोय. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून ओझोन वायू तिच्या श्वासातून प्रवाहित होतो आणि त्याचा स्तर या भूमंडलावरती अशा पद्धतीने तयार होतो आणि म्हणून सगळे सृष्टीचक्र व्यवस्थित चालतं. तो ओझोन वायू कमी झाला म्हणून त्यांनी सृष्टीचक्र बिघडलं. का बिघडलं? ओझोन वायू कमी झाला म्हणून. तो वायू का कमी झाला त्याचं कारण तुम्ही ऐकतात ना सगळेजण. का बरं कमी झाला सांगा बरं? गाय कमी झाली. हेच या कार्यक्रमाचा उद्देशच आहे की तुम्हाला कळावं, गोमाता कमी झाली, ती वाढली पाहिजे, तिचा वंश वाढला पाहिजे, गो संवर्धन झालं पाहिजे, गोपालन झालं पाहिजे. हा महत्वाचा विचार आहे आणि त्याच्याकरताच हा अट्टहास या सगळ्या मंडळींचा आहे. फार सात्विक असणारा भाव आहे, फार चांगला असणारा भाव आहे. म्हणून गोमाता कमी झाली म्हणून ओझोन वायू कमी झाला, ओझोन वायू कमी झाला म्हणून सृष्टीचक्र बिघडलं, सृष्टीचक्र बिघडलं म्हणून आपण सगळे पण बिघडलो. आपण सगळे बिघडण्याचं कारण सृष्टीचक्र बिघडलं. सृष्टीचक्र बिघडण्याचं कारण तो वायू कमी झाला आणि तो वायू कमी होण्याचं कारण गोमाता कमी झाली आणि गोमाता कमी होण्याचं कारण कोण आहे? आपणच आहोत. सरळ गोष्ट आहे, आपणच गोमातेला कमी केलं महाराज. आपण सृष्टीतले बरेच घटक कमी केले, आपण वृक्ष कमी केले, वृक्ष कमी केले महाराज. हे वृक्ष त्यांनी फार महत्वाचे आहेत. आता कोरोनाच्या काळामध्ये बरेच लोक जगवण्याकरिता ऑक्सिजन लावा लागत होता. का बरं त्यांनी महाराज ऑक्सिजन? हो, आम्ही त्या कैलास मानसरोवराला गेलो, तिथं यात्रा म्हणून तिथं गेलो तर ऑक्सिजनच नाही महाराज अजिबात. का बरं ऑक्सिजन नाही माहिती आहे? झाडच नाही. 100 किलोमीटर अंतरापर्यंत कुठं झाड खुरटं सुद्धा सापडलं नाही. आणि मग ऑक्सिजन कमी नाही व्हायचं मग काय होईल? असं डार्चिन नावाचं एक ठिकाण होतं, डार्चिन. तिथं त्याने आमचा मुक्काम होता आणि तिथून पुढे आम्हाला परिक्रमा करण्याकरिता जायचं होतं त्या कैलास पर्वताची. आणि त्या कैलास पर्वताच्या परिक्रमेला जाताना एक असं दरवाजा आहे, त्याला यमद्वार असं म्हणतात, यमद्वार. आणि त्या यमद्वारातून आतमध्ये जायचं. तिथं याक नावाचा त्यांनी पशु राहतो, याक.
त्याला रान गाय पण त्यांनी म्हणतात. ती चीनमधलं त्यांनी गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. हा, ते यमद्वारातून का बरं जायचं माहितीये का? त्याचं कारण असं आहे, मनाची तयारी करा हा, की कदाचित आपण परत सुद्धा येऊ शकत नाहीत. म्हणून त्यांनी आता यमद्वारातूनच डायरेक्ट पुढे जायचं. आम्ही गेलो आणि बराच वेळ चालत राहिलो, पण आमच्या समोर ना वरतून बऱ्याच ॲम्ब्युलन्स यायच्या, मागे यायच्या ॲम्ब्युलन्स. ॲम्ब्युलन्स म्हणजे आपल्या ॲम्ब्युलन्स सारख्या नव्हत्या त्या. आपली जी थार गाडी आहे ना आता सध्या आलेली थार, त्या थार गाडीसारख्या ॲम्ब्युलन्स होत्या. क्वाय क्वाय करीत ते वाजत वाजत त्या ॲम्ब्युलन्स यायची. मग आमच्या बरोबरची काही मंडळी होती, हा, त्या सगळ्यांनी त्याचा तो आवाज ऐकायचा. म्हणे काय येतंय ॲम्ब्युलन्समध्ये? मग सांगितलं जायचं की तिथं त्यांना ऑक्सिजन कमी पडला आणि ते आता तिथूनच कैलासाला गेले म्हणून त्यांचं ते पार्थिव मागे आणलेलं आहे. असे बरेच 2-3 ॲम्ब्युलन्स आल्या आणि 2-3 माणसं गेल्याची बातमी कळाली. आमचे हातपाय गळाले, आम्हाला तापच आला डायरेक्ट. एवढं बर्फ, सगळा बर्फच बर्फ होता, एवढा बर्फात ताप आला महाराज. म्हणून ठराविक एका स्थानापर्यंत जाऊन आम्ही नमस्कार केला आणि प्रदक्षिणा करण्याचं कॅन्सल करून आम्ही रिटर्न झालो. जे आम्हाला नेत होते मी त्यांना आधीच म्हणायचो की त्या कैलास पर्वताला शिवलिंग म्हणतात आणि शिवलिंगाची प्रदक्षिणा केली जात नाही. मग शिवलिंगाचं दर्शन ठराविक एका अंतरापर्यंतच केलं जातं. आता इथं महादेवाचं मंदिर आहे, काय त्याचं नाव आहे? हटकेश्वर महादेव, बरोबर आहे ना? या महादेवाच्या दर्शनाला तुम्ही जर गेलात आणि गेल्यानंतर डायरेक्ट मंदिरात उतरले आणि लगेच पाया पडायला लागले तर ते चुकीचं पाया पड नाही. तुम्हाला गोकथा सोडून देईन हे सांगायला लागलं, पण 2 मिनिटं ऐका मला आठवण करून द्या, मी ऑक्सिजनच्या मुद्द्यावरून बोलत होतो म्हणून. हा, हे महत्वाचं आहे म्हणून सांगतो. महादेवाच्या दर्शनाला गेल्यानंतर जर डायरेक्ट तुम्ही गेला तर पाया पडायला लागले की नंदीकडे पाठ होते. नंदी आहे ना, नंदीकडे पाठ होते. तो नंदी उगाच बसलेला नाही, तो नंदी त्यांनी आसन लावून बसलेला आहे ध्यान करण्याकरिता. तो शंकराचं ध्यान करतो, त्याचं संपूर्ण लक्ष शंकराकडे लागलेलं आहे. तुम्ही त्याच्याकडे पाठ करून जर दर्शन घ्यायला लागले आणि तर मग त्याचा शंकराच्या दर्शनामध्ये विक्षेप तुम्ही करता, त्याला व्यवधान येतं महाराज. मग तो नंदी तुमच्यावर नाराज होतो. मालकाला जर प्रसन्न करायचं असलं घरातल्या, तर नुसतं त्यालाच प्रसन्न करून कसं काय जमेल? त्याच्या आजूबाजूचे घटक पण त्यांनी प्रसन्न करावे लागतील ना महाराज. एखादा त्यांनी मनुष्य आहे, त्याला प्रसन्न करायचंय, त्याच्या घरात घुसला आणि त्याचं कार्ट त्यांनी आडवं आलं म्हणून दिलं 2-4 थापडी त्याला ठेवणं. मग म्हणला तुझ्या बापाला भेटायचंय. त्याचा बाप म्हणाल तू पहिला चालता व इथून, माझ्या पोराला मारहाण केली वरून माझ्याशी बोलायला आला, एक शब्द पण बोलणार नाही. हेच जर त्यांनी खिशातलं एखादं चॉकलेट काढून पोराच्या हातात दिलं आणि लाला लाला करून जर पोरग खुश झालं आणि पोरगच म्हणाल काका आले काका आले, मग छान बोलणं होईल महाराज. हा महत्वाचा विचार आहे. तसं नंदी आहे महाराज, तो नंदी देवाचं ध्यान करतो ना, आपण विक्षेप करतो. मग नंदीकडे पाठ करून दर्शन करायचं नाही महादेवाचं. मग पलीकडून जाऊन दर्शन करायचं म्हणले. पलीकडून दर्शन घ्याल तर पलीकडून पार्वती असते मागच्या बाजूला, ती पण ध्यान करत असते. मग तिच्याकडे पाठ होईल, मग ती नाराज होईल. म्हणून पार्वतीकडून पण नमस्कार करायचा नाही तिच्याकडे पाठ करून. मग काय करायचं? इकडून नंदी, इकडून पार्वती आहे ना, मग मध्य साधायचा. हा मध्य आहे इथं, या मध्यस्थानावर जायचं. एक आपलं डोकं टेकवतात लोक त्या पिंडीवर, या मस्तकाला कमळ म्हणतात, शिरकमल. आणि ते जर त्याच्यावर टेकवायचं म्हणल्यावर हे मस्तक मी तुला दिलं देवा, असा त्याचा अर्थ होतो. म्हणून त्यांनी मस्तक जर देवाला त्यांनी देऊन टाकलं तर तुम्हाला देवाचं दास होऊन तिथंच राहावं लागेल. तुमच्यात आहे का तयारी? रावणाने दिले होते महाराज मुंडके कापून, त्याला त्यांनी कितीतरी कमळ व्हायचे होते देवाला आणि त्यातलं एक कमळ कमी पडलं. म्हणून आता काय कुठून आणायचं कमळ? म्हणजे शिर पण कमळाचं, म्हणून मुंडकं कापलं महादेवाच्या पिंडीवर स्वतःच्या हाताने ठेवलं. पण महादेव प्रसन्न झाला आणि त्याला 10 तोंड देऊन टाकले. म्हणून नमस्कार महादेवाच्या पिंडीला करत असताना डोकं पिंडीला टेकवायचं नाही, हात पिंडीला लावायचा उजवा. डावा हात जी त्यांनी महाराज योनी आहे खाली, पार्वतीचं ते स्वरूप आहे, त्याच्यावर हात ठेवायचा आणि त्या जिथं हात ठेवला त्याच्या शेजारी मस्तक ठेवायचं. मग महादेवाला नमस्कार करायचा. असा नमस्कार करण्याचा प्रघात आहे. सगळ्यात आधी महादेवाच्या मंदिरात जाताना जो नंदी बसलेला आहे, त्या नंदीचं जे वृषण आहे म्हणजे त्याचा अंडकोश, त्याला उजवा हात लावायचा आणि त्याचे जे शिंग आहेत त्या शिंगाला 2 बोटं लावायचे, अंगठा आणि अंगठ्याच्या शेजारचं बोट असं त्यांनी वरती लावायचं आणि त्या 2 शिंगाच्या मधून महादेव पाहायचा. मग त्याला पाहायचं, मग पुढं जायचं. हे काय का काम हे करण्याचं? ते म्हणले वृषणाला हात लावणं म्हणजे काम आवरणं आणि 2 बोटं त्याच्या शिंगावर ठेवणं म्हणजे क्रोध आणि लोभ आवरणं.
काम क्रोध लोभ आवरून मी महादेवाच्या दर्शनाकरिता आलेलो आहे, हा त्यातला भाव आहे. आणि मग आतमध्ये तू पुढे जाऊन अशा पद्धतीने गणपती बाप्पाला नमस्कार करायचा. वरती गणपती बाप्पा असतात, उंबऱ्याच्या पाया पडतात बरेच लोक. उंबऱ्याला फक्त नमस्कार करावा, त्याला हात लावू नये. तिथं त्यांनी महाराज कीर्तिमुख असतं, कीर्तिमुख. कीर्तिमुख नावाचा एक असुर आहे, राक्षस आहे. हा कीर्तिमुख आहे ना, त्याला वरदान आहे महाराज. काय वरदान आहे? जेवढे लोक माझ्या दर्शनाला येतील त्या सगळ्या लोकांचं पाप खा. तो म्हणला काय खाऊ? म्हणले मग सगळ्या लोकांचं पाप खा. ते कीर्तिमुख पाप खात राहतं, म्हणून त्याला हात लावायचा नाही. तिथं आसुरी शक्ती उंबऱ्यात बसलेल्या असतात, त्याच्यावर पाय देऊन पण जायचं नाही. जर तुमच्या पायाचा स्पर्श झाला त्या टपून असतात, तुमच्यात प्रवेश करून त्यांना दिव्य होण्याकरिता देवतेपर्यंत जायचं असतं. म्हणून त्यांनी महाराज त्या तुमच्यात प्रवेश करतील म्हणून उंबऱ्यावर पाय कधी द्यायचा नाही, त्याला हातही लावायचा नाही. नमस्कार करायचा, 5 वेळेला टाळी वाजवायची शंकराच्या समोर. ते पंचमुख आहेत महादेव, म्हणून त्यांनी महाराज अघोर, ईशान, सद्योजात असे त्यांचे नाव आहेत महाराज. म्हणून त्यांनी महाराज अशी 5 वेळेला टाळी वाजवून त्यांना जाग करायचं. नंतर असला आवाज करायचा. आणि मग त्यांनी महाराज आवाज करून, हे का आवाज करायचा? ते त्या दक्ष राजाला त्यांनी बोकडाचं मस्तक बसवलं आणि तो भगवान शंकराची स्तुती करायला लागला. आणि म्हणून त्यांना अशा प्रकारची स्तुती करायला सुरुवात केली, बोकडाचा आवाज करून. तसला आवाज केला की भगवान शंकर प्रसन्न होतात, त्यांना हसू येतं, सासऱ्याची आठवण होते. आणि म्हणून तसला आवाज करायचा असतो. मग आतमध्ये प्रवेश करायचा. गेलं की पाया पडायचं नाही, थोडं बाजूला जायचं, मग पाया पडायचं. प्रदक्षिणा पिंडीची पूर्ण करायची नाही. त्याचं कारण ती जी गळण असते ना, जिथून पाणी बाहेर पडतं, त्याच्या तोंडाला शिवगण बसलेले असतात आणि शिवगणांची त्यांनी पूजा केली जात नाही. ते शिव त्यांनी महाराज शिवाचं त्यांनी अशा पद्धतीने तीर्थ प्राप्त व्हावं म्हणून बसलेले असतात. आपण जर पिंडीची प्रदक्षिणा केली तर त्यांची पण प्रदक्षिणा होते आणि ती निषिद्ध मानली जाते. म्हणून त्यांनी जायचं, त्या पिंडीच्या त्या टोकापर्यंत जायचं, तिथं नमस्कार करायचा, परत इकडच्या टोकाला येऊन इथं नमस्कार करायचा आणि मग ती प्रदक्षिणा आपली पूर्ण करायची. असा महादेवाच्या दर्शनाचा नियम आहे. म्हणून कैलासमान सरोवराला गेलेला असताना कैलास पर्वत हा सुद्धा शिवलिंग आहे आणि त्या शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा करायची नाही, आमच्या मनातला भाव होता. आणि म्हणून त्यांनी त्या ऑक्सिजन कमी पडल्यामुळे त्यांनी महाराज त्या गाड्या प्रेत घेऊन परत येत होत्या. म्हणून त्यांनी महाराज आम्ही निर्णय घेतला. मी त्यांना हे समजून सांगितलं की इथं नमस्कार करा, म्हणजे आपले त्यांनी महाराज नमस्कार केल्यासारखं होईल. म्हणून कैलास पर्वताला नमस्कार करून तिथूनच आम्ही परत आलो. का बरं त्यांनी का असं झालं असेल? ऑक्सिजन कमी पडला. ऑक्सिजन का कमी झाला? वृक्ष कमी झाले, हा महत्वाचा विचार. वृक्षावरून चाललं होतं ना, वृक्ष किती महत्वाचे असतात. वृक्ष कमी झाले पण ऑक्सिजन कमी झाला. निसर्गावर आपण त्यांनी अशा पद्धतीने अन्याय करतो, अत्याचार करतो. डोंगर कोरतो की नाही महाराज आपण सगळे मोठे मोठे, हे का? डोंगर कोरल्यावर काय होतं? पृथ्वीचा समतोल त्यांनी बिघडून जातो. तसं या निसर्गानं दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर जर आपण आक्रमण केलं तर मग मात्र त्यांनी आपण अशा पद्धतीनं दुःखाला पात्र होतो. म्हणून गोमाता सुद्धा जसे वृक्ष म्हणजे वरदान आहेत, जसं त्यांनी महाराज पृथ्वी आपल्याकरिता वरदान आहे, तशी गोमाता सुद्धा आपल्याकरिता वरदान आहे. मग ती गोमाता कमी झाली म्हणून संपूर्ण सृष्टीचक्र त्यांनी बिघडलं. मग तिचा श्वास हा सुद्धा त्यांनी आपल्याकरिता अतिशय महत्वाचा आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे? ती गोमाता वाढवली पाहिजे. ती आपल्याकरताच आलेली आहे. म्हणून कशा पद्धतीने आली असेल, तिला येण्याकरिता काय मार्ग सापडला असेल त्याचा विचार केला पाहिजे. म्हणून तो दिव्य असणारा मार्ग मी तुमच्या समोर सांगतो कशी आली. एकदा काय झालं, तुम्ही ऐकतात ना सगळेजण, महत्वाचा मुद्दा सांगतो. एकदा काय झालं, दुर्वासा ऋषींनी भगवान विष्णू परमात्म्याची पूजा केली. ते विष्णू भक्त आहेत आणि पूजा केल्यानंतर त्यांनी महाराज एक सुंदर असणारी फुलांची माळ तयार केली आणि ती फुलांची माळ त्यांनी भगवंताच्या गळ्यामध्ये त्यांनी घातली. जशीच भगवंताच्या गळ्यामध्ये घातली त्यांना फार भाव उमडून आला. असं वाटलं की भगवंताला प्रत्यक्ष भेटायचंच. त्यांच्या तपश्चर्येचं सामर्थ्य होतं. तपसामर्थ्यावर ते अशा पद्धतीने आणि वैकुंठात गेले. वैकुंठात त्यांनी भगवंताला प्रत्यक्ष पाहिलं. फार आनंद झाला. भगवंताचं दर्शन झालं आणि दर्शन झाल्याबरोबर त्यांनी पाहिलं की भगवंताच्या गळ्यामध्ये तीच फुलांची माळ आहे जी मृत्यू लोकामध्ये मी अशा पद्धतीनं आणि भगवंताच्या गळ्यामध्ये घातली होती. तीच फुलांची माळ वैकुंठात भगवंताच्या गळ्यात आहे. म्हणजे काय झालं, भगवंतानं त्यांनी अशा पद्धतीने मी दिलेली फुलांची माळ स्वीकारलेली आहे. फार आनंद झाला. डोळ्यामधून घळघळा अश्रुधारा व्हायला लागला. देवा,
मी भोळ्या भाबड्या भावनेनं तुझ्या मूर्तीला त्यांनी फुलांचा हार घातला होता आणि वैकुंठात येऊन पाहतो तर तोच फुलांचा हार तुझ्या गळ्यात आहे. फार फार समाधान वाटलं. त्यांचं ते प्रेम पाहून भगवंतालाही त्यांनी फार अंतकरणात प्रेम उमडून आलं आणि मग त्यांचं पण स्वागत केलं पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे असा विचार करून त्यांनी स्वतःच्या गळ्यातली फुलाची माळ काढली आणि भगवान विष्णू परमात्म्याने ती दुर्वासाच्या गळ्यात टाकली. आमच्या स्वामीजींच्या दर्शनाला जर आम्ही गेलो कधी, बरेच भक्त याची गुरुपौर्णिमेला मोठी रांग लागायची. मग ते सगळे लोक त्यांनी महाराज फुलांचे हार वगैरे घेऊन यायचे. मग ते हार स्वामीजींच्या गळ्यात घातला आणि त्यांना हार घालून माणूस नमस्कार करणार, मग पाया पडण्याकरिता वाकला की स्वामीजींनी पटकन तेवढ्या वेळात गळ्यातला हार काढायचा आणि पाया पडणाऱ्याच्या गळ्यात टाकायचा, म्हणजे त्याला प्रसाद द्यायचा. हा महत्वाचा विचार. तसा हा जुना प्रघात आहे. भगवान विष्णू परमात्म्याने स्वतःच्या गळ्यातली त्यांनी फुलाची ती माळ आणि दुर्वासाच्या गळ्यात टाकली. दुर्वासाला फार चांगलं वाटलं, फार आनंद वाटला. पुढे ऐका. दुर्वासित तेवढ्या आनंदात त्यांनी वैकुंठातून परतीच्या प्रवासाला निघाले. येत असताना त्यांनी समोरून इंद्र आला. इंद्र आणि या इंद्र ऐरावतावर बसून आला होता. पण त्याला दिसलं त्यांनी महर्षी दुर्वासा त्यांनी समोरून आलेले आहेत. मग त्याच्या मनात त्यांनी देव आहे म्हणल्यावर सात्विकता पण आहे. त्यानं त्यांनी दुर्वासा महामुनींना खाली उतरून नमस्कार केला. महाराज नमस्कार केला. दुर्वासा पण प्रसन्न झाले. त्याने विचार केला इंद्र आलेला आहे, नमस्कार करतो म्हणल्यावर त्याला काहीतरी दिलं पाहिजे ना. काय द्यावं, काय माझ्याकडे द्यायला आहे म्हणले, मी असा संन्यासी, मग काय करावं. त्यांच्या गळ्यात ती फुलांची माळ होती. भगवान विष्णू परमात्म्याच्या वक्षस्थलावर असणारी जी माला असते तिच्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो, लक्ष्मीचं वास्तव्य असतं. म्हणून गळ्यामध्ये त्यांनी माझी पुष्पांची माळ आहे, मी विरक्त आहे, मला काय करायचं लक्ष्मीचं आणि संपत्तीचं. संपत्तीची गरज तर इंद्राला आहे, पण इंद्र त्यांनी संपत्ती करता अट्टहास करतो. म्हणून नमस्कार करणाऱ्या इंद्राला आणि दुर्वासा ऋषीने आपल्या गळ्यातली फुलाची माळ काढून त्याच्या गळ्यात घातली. आता माळ किती ठिकाणी फिरली बघा. तीच माळ खाली मूर्तीला घातली होती, ती विष्णू परमात्म्याने गळ्यात धारण केली. दुर्वासा गेले नमस्कार करायला, तीच दुर्वासाला देऊन टाकली आणि दुर्वासाने आता ती माळ इंद्राच्या गळ्यामध्ये घातली आणि इंद्र ती माळ गळ्यात घालून दुर्वासांचा निरोप घेऊन हत्तीवर बसला. म्हणजे ऐरावतावर बसला. ऐरावत त्याच्या हत्तीचं नाव आहे. त्या हत्तीवर बसला आणि आता एखाद्याला जर सन्मान केला, स्वागत केलं, त्याचं माळ त्याच्या गळ्यात फुलांची घातली, किती वेळ ठेवतो माणूस ठेवून ठेवून. 10-5 मिनिटं त्या कीर्तनकाराच्या गळ्यात हार घातला, किती वेळ कीर्तनकार ठेवतो. तो आपला थोड्या वेळ ठेवतो. फार हौशी असला तो ठेवत असेल कीर्तन होईपर्यंत, मला माहीत नाही, मला त्याचा अनुभव नाही. पण अशा पद्धतीने त्यांनी मला तो काढतो आणि मग चोपदाराच्या हातात देऊन टाकतो. हे घेतात आणि विनेकऱ्याच्या गळ्यात नेऊन घालतात. म्हणजे थोड्या वेळच हार गळ्यात ठेवला जातो. त्या इंद्रानं सुद्धा थोड्या वेळच हार गळ्यामध्ये ठेवला आणि तो हार थोड्या वेळ गळ्यात ठेवून गळ्यातून काढला आणि ऐरावताच्या डोक्यावर ठेवला. काहीतरी आता असे मोठे कार्यक्रम असतात, टेबल मांडलेले असतात, स्वागत सन्मान त्यांनी होतो आणि त्या सन्मानामध्ये त्यांनी महाराज हार घातला जातो. मग कुठे ठेवायचे हार, ते फुलं दिले जातात, गुच्छ दिले जातात, मग ते समोर ठेवतात. तसं इंद्रानं त्यांनी महाराज तो हार काढला आणि त्या ऐरावताच्या डोक्यावर ठेवला. ऐरावताला वाटलं काय खाण्याचा पदार्थ आहे का पाहावा, म्हणून त्याने आपली सोंड वरती घेतली आणि सोंड वरती घेऊन त्या सोंडेत तो हार घेतला आणि तो हार पाहिला. म्हणजे इथं खाण्याचा पदार्थ नाही, त्याला कळालंच नाही, त्याने तो टाकून दिला. फक्त टाकला असं नाही, त्या ऐरावताच्या तो हार पायाखाली आला. जसाच हार पायाखाली आलेला दुर्वासाने पाहिला, दुर्वासा भडकले महाराज. भयंकर क्रोधायमान असताना ऋषी दुर्वासा शाप देऊन टाकला, तुझी सगळी संपदा त्यांनी महाराज अशा पद्धतीने समुद्रात बुडून जाईल. काय समजतो स्वतःला. भगवान विष्णूच्या गळ्यातला हार मी तुला दिला आणि तू हत्तीच्या पायाखाली देतोस, असं म्हणून कोपले दुर्वासा आणि शाप देऊन टाकला, सगळी संपदा समुद्रात बुडून जाईल, श्रीहीन होशील, असं त्यांनी सांगून टाकलं. असंच झालं. त्रैलोक्यातली संपदा त्यांनी समुद्रात जाऊन पडली आणि सगळी संपदा बुडाली. आता सर्वत्र श्रीहीन झालं. भगवान विष्णू परमात्म्याच्या पायाजवळ बसणारी लक्ष्मी गुप्त झाली. श्री म्हणजे लक्ष्मी आणि हीन म्हणजे त्यांनी रहित होणं. लक्ष्मी रहित सगळं त्यांनी त्रैलोक्य झालं आणि मग श्रीहीन होऊन सर्वजण निस्तेज झाले. आता काय करायचं. मग पुन्हा इंद्राला चिंता पडली. इंद्र त्यांनी भगवंताकडे गेला. त्यावेळेला भगवंतानं अजित नावानं अवतार धारण केला होता, अजित अवतार. मग अजित अवताराच्या समोर जाऊन विनंती करायला सुरुवात केली की देवा, सगळी जे लक्ष्मी त्यांनी संपूर्ण त्रैलोक्यातलं वैभव समुद्रात जाऊन पडलेलं आहे.
आता ते परत कसं प्राप्त करायचं? भगवान म्हणलं मग असं करा, समुद्राचं मंथन करा. सगळे हसायला लागले. ते समुद्राचं कुठं मंथन करता येतं का? डेऱ्यामध्ये त्यांनी तुम्ही दही भरलं तर दह्याचं मंथन करता येतं आपलं घरी बसून. हा, समुद्र म्हणजे काय डेरा आहे का त्याचं मंथन करायला? कसं काय त्यांनी मंथन करायचं? हसणारे त्यांनी हसतील महाराज, त्यांना विशेष वाटेल. पण आता ते काय होतं, त्याच्याकरिता ती दृष्टी पण असली पाहिजे. तरच ते पारमार्थिक दृष्टिकोन असला तर सगळ्या गोष्टी लोकांना पचतात, नाही तर भाकड कथा वाटतात. आता मी पुराणातलं सांगतो, तुम्हाला पुराण सांगायला बसवलं ना, म्हणजे मी पुराणातली कथा सांगतो. गो पुराण सांगायचं ना तुम्हाला, गाय कशी प्रगट झाली हे सांगायचं ना, हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून तर त्यांनी महाराज ती सगळी संपदा बुडाली. मग आता त्याचं मंथन करायचं. मग मंथन कशा पद्धतीने केलं पाहिजे असा विचार होता. भगवंताने सांगितलं असं करा, मेरू पर्वताना, मेरू मंदार त्या पर्वताची करा रवी, आणि वासुकी सर्पाला प्रलोभन देऊन बोलवा, आणि त्याची करा दोरी, आणि मग देव आणि आसुरी एकत्र व्हा आणि सलोखा करून घ्या आणि मग मंथन करा असं सांगून टाकलं. मग देवांचा राजा होता इंद्र आणि दैत्यांचा राजा होता बळी. दोघे एकत्र आले आणि दोघांनी संगनमत केलं. मग दोघांचं ठरलं, म्हणले आता आपल्याला मंथन करायचं. मग मंथन करायला सुरुवात त्यांनी करायची. पण कसं मंथन करायचं, कोणत्या पर्वताला आणील? भगवंतानं दया केली, गरुडावर बसून भगवान गेला आणि स्वतःच मेरू पर्वत उचलून आणला आणि समुद्रात स्थापन केला. वासुकी सर्पाला बोलावलं, त्याची दोरी केली आणि देव असुर आता मंथन करायला लागले परत भांडणं करायला. दोघांचे भांडणं पेटले महाराज. कशावरून भांडणं होते माहिती आहे तुम्हाला? तुम्ही ऐकलं की याच्या आधी कधी ते? भांडणं याच्यावरून होते, तोंडाकडून कोणी व्हायचं आणि शेपटीकडून कोणी व्हायचं. सापाच्या तोंडाकडून कोणी व्हायचं आणि शेपटीकडून कोणी व्हायचं. फार दिवसातून सांगायला लागलो मी, भागवत कथेत येतो असतो हा प्रसंग, पण ते सांगायला वेळच भेटत नाही ना. कारण सगळे म्हणायचे त्यांनी तोंडाकडून व्हायचं. शेपूट म्हणजे त्यांनी असा खराब भाग समजला जात होता. मग हा शेपटीकडून होणार नाही, तोंडाकडून होणार. भांडणं सुरू झाले. देवानं स्वर्गातल्या देवांच्या कानात सांगितलं. ते म्हणले तोंडाकडून होऊ नका, त्याच्या शेपटीकडून व्हा. त्याचं कारण असं आहे, त्याच्या तोंडातून रात्रंदिवस विष बाहेर पडत असतं. मंथन व्हायला लागल्यानंतर ते घर्षण झाल्यावर तो जास्त कोपेल, मग अग्निज्वाळाच बाहेर पडतील आणि त्या अग्निज्वाळांमध्ये तुम्हाला होरपळावं लागेल. म्हणून तुम्ही त्यांनी गोडे गुलाबीने शेपटीकडे व्हा. म्हणून सगळे देव शेपटीकडे झाले आणि आसूर तोंडाकडे झाले. पहिले छान होते महाराज, गोरेपान सगळे आसूर. पण कर्मधर्म संयोगानं ते तोंडाकडून झाले. मग मंथन ज्या वेळेला सुरू झालं, त्या ज्वाळा तोंडातून बाहेर पडायला लागल्या आणि त्याच्यातून सगळे आसूर होरपळून काळे झाले महाराज. असं त्यांनी साधू संत सांगतात भाव त्यातले. मंथन सुरू झालं आणि मंथन होत असताना तो मेरू पर्वत खचू लागला. आता काय करायचं? भगवंतानं अजून एक रूप धारण केलं, कासव झाला. कासवाच्या रूपात परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला. मग त्यानं पाठीवर मेरू पर्वत घेतला आणि मेरू पर्वत पाठीवर घेऊन मग अशा पद्धतीने परत मंथन सुरू झालं, समुद्र मंथन. या समुद्र मंथनातून सगळ्यात आधी हलाहल विष प्रगट झालं. विष प्रगट झालं. ते विष मोठं भयंकर होतं महाराज. ते सगळ्या सृष्टीचा त्यांनी विनाश करते की काय असं वाटायला लागलं. मग कोण या विषातून आपल्याला वाचवेल? आणि म्हणून या सगळ्या जगाचा प्रलय करणारे भगवान शिव आहेत. म्हणून भगवान शंकराचं स्तवन सगळ्या लोकांनी केलं. भगवान शंकर प्रसन्न झाले, प्रगट झाले. काय पाहिजे म्हणे, हे विषापासून आम्हाला वाचवा. मग भगवान शंकर विष पिण्याकरता तयार झाले. भामटे भामटे सगळे देव बघा, भगवान शंकराला घातलं पुढं विष प्यायच्या टायमाला. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी विष पिण्याकरता तयार झाले. त्यांनी विष पिलं सुद्धा. त्यांना विष पचावं याच्याकरिता भगवती पार्वतीनं साधना केली. तुम्ही जर कधी हरिद्वारला, ऋषिकेशला गेले असाल, हे यात्रेवाले जात असतात, त्यांना विचारा. कधीतरी त्यांच्याबरोबर जा तुम्ही, म्हणजे तुम्हाला ते सगळे स्थानं पाहायला भेटतील. हरिद्वार आधी लागतं, त्याच्यानंतर ऋषिकेश, आणि ऋषिकेश पासून 30 किलोमीटर अंतरावरती त्याच्या आधी एक गरुड चट्टी नावाचं ठिकाण लागतं. आणि त्या गरुड चट्टीपासून पुढे नीलकंठ नावाचं ठिकाण आहे, जिथं भगवान शंकराचं स्थान आहे. आणि त्या नीलकंठ स्थानापासून पुढे त्यांनी भुवनेश्वरी पर्वत आहे. तिथं भुवनेश्वरी म्हणजे पार्वती त्या स्थानावर अशा पद्धतीने वास्तव्य करते. तिने त्यांनी, आम्ही पायी गेलो होतो महाराज, म्हणजे नीलकंठ धामापर्यंत त्यांनी गाडीनं गेलो आणि भुवनेश्वरी पर्वतापर्यंत पायी प्रवास करत गेलो. असं डोंगरच आहे, उंच, त्यांनी चढून जायला जागा आहे. तिथं त्यांनी भगवती भुवनेश्वरी वास्तव्य करते. तिनं साधना केली आणि भगवान शंकर विष प्यायला लागल्यानंतर तिनं भगवान शंकराच्या कंठाला स्पर्श केला.
आणि त्या शक्तीनं स्वतःच्या सामर्थ्यानं ते विष कंठापर्यंतच दाबून धरलं, खाली जाऊ दिलं नाही. एक कारण झालं, विष खाली गेलं नाही. दुसरं कारण, भगवान शंकर त्यांनी मोठे योगी आहेत, योग्यांचे शिरोमणी आहेत, योगीश्वर आहेत. पण योगी पुरुष साधना करतो आणि एका एका चक्राला जागृत करतो शरीरातल्या. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र, सहस्रदल कमल, त्याच्यामध्ये विशुद्ध चक्र आहे. हे त्यांनी हे जे चक्र कंठस्थानात आहे आणि ते जर जागृत झालं तर कोणत्याच प्रकारच्या विषाचा आपल्यावर प्रभाव होत नाही. पण इथं त्यांनी महाराज टॉन्सिल्स असतात, इथं कंठस्थानामध्ये टॉन्सिल ग्रंथी असतात. आपण जे खातो त्याच्यातून विषारी पदार्थ जर आपल्या पोटात गेले तर त्याचा आपल्यावर कोणत्याही प्रकारचा प्रभाव होऊ नये म्हणून त्या ग्रंथी असतात महाराज, विषाला अवरोध करण्याकरिता. हा महत्वाचा विचार आहे. पण भगवान शंकराचं ते चक्र जागृत होतं म्हणून विष खाली गेलं नाही. आणि त्यानंतर त्यांनी महाराज भगवान शंकर हृदयामध्ये भगवान नारायणाचं स्मरण करतात. पण हे विष नारायणापर्यंत जाऊ नये म्हणून त्यांनी थांबवलं आणि कंठातच त्यांनी साचवलं म्हणून त्यांना नीलकंठ असं नाव प्राप्त झालं. हा महत्वाचा विचार. मग ते विष प्रगट झालं. विष प्रगट झाल्यानंतर पुन्हा विष भगवान शंकरानं पेल्यानंतर पुन्हा एकदा मंथन सुरू झालं, समुद्र मंथन. आणि या समुद्र मंथनातून आणि प्रत्यक्ष त्यांनी महाराज गोमाता प्रगट झाली. तिला कामधेनू असं म्हणतात. ही कामधेनू त्यांनी प्रत्यक्ष आणि त्या समुद्र मंथनातून प्रगट झाली. कामधेनू ही रत्न आहे. समुद्र मंथनातून 14 रत्न प्रगट झाले. त्या 14 रत्नांमध्ये त्यांनी महाराज लक्ष्मी सुद्धा आहे. त्या 14 रत्नामध्ये आणि प्रत्यक्ष त्यांनी महाराज धन्वंतरी भगवान सुद्धा आहेत. भगवान विष्णू सुद्धा रत्न स्वरूपानं प्रगट झाले. त्याच्यामध्ये बरेच त्यांनी घटक आहेत. मला ते घटक सांगण्याचा उद्देश नाही. आता काय करावं, जाऊ दे तिला गपचूप, काय म्हणू नका कोणी. म्हणून अशा पद्धतीने गोमाता आणि त्या समुद्र मंथनातून प्रगट झाली. ती कामधेनूच्या रूपानं प्रगट. तिला जगत कल्याण करायचंय, तिला जगताचं हित करायचंय. आणि म्हणून अशा पद्धतीनं ती कामधेनू त्या समुद्र मंथनातून प्रगट झाली. ती कामधेनू प्रगट होणार हे सगळ्या देवदेवतांना माहित होतं. पण सगळ्या देवदेवतांनी विचार केला की ही कामधेनू सगळ्या जगाचं कल्याण करण्याकरिता निघालेली आहे. मग आपण देव आहोत, आपण सुद्धा जगाचं कल्याण केलं पाहिजे आणि म्हणून आपणही तिच्या बरोबर त्यांनी गेलं पाहिजे. हा त्यातला भाव आहे महाराज. मग सगळ्या देवदेवता अशा पद्धतीनं त्या गोमातेबरोबर आणि समुद्र मंथनातून त्या गोमातेच्या शरीरात प्रवेश करून अशा पद्धतीनं आणि तिथपर्यंत जाण्याकरिता आपल्यापर्यंत येण्याकरिता निघाल्या. इथं असं वर्णन आहे, प्रत्येक ग्रंथामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. म्हणजे वेदामध्ये सुद्धा त्यांनी महाराज सर्वे देवा स्थिता देहे सर्व देवमयी गोहु असं वर्णन केलंय. परत एकदा ऐका, सर्वे देवा स्थिता देहे, तिच्या देहामध्ये सर्व देव वास्तव्य करतात. महत्वाची गोष्ट आहे. आता तुम्हाला आध्यात्मिक महत्व पटवून द्यायचं ना, लोकांना आध्यात्मिक महत्व पटत नाही म्हणून तर आधीचे मुद्दे सांगितले. गाय पाळण्यामागे त्यांनी महाराज हिताचं काय आहे ते आधी सांगून घेतलं. आता त्यांनी आध्यात्मिक मुद्दे सांगतो, पारमार्थिक मुद्दे सांगतो, ते गरजेची गोष्ट आहे. पण पारमार्थिक मुद्दा मी तुमच्या समोर सांगितला की गोमाता समुद्र मंथनातून प्रगट झाली. ती कामधेनूच्या रूपानं प्रगट झाली. काम शब्दाचा अर्थ होतो इच्छा. इच्छा पूर्ण करणारी धेनू म्हणजे गोमाता. आपल्या मनातली काय इच्छा असेल ती सगळी इच्छा पूर्ण करते. फक्त तिची सेवा आपण श्रद्धेने केली पाहिजे. सेवा करो दिन रात गोमाता फल देगी, गोमाता फल देगी है, गोमाता फल देगी हो, गोमाता फल देगी, गोमाता फल देगी. सेवा करो दिन रात गोमाता फल देगी हो, गोमाता फल देगी है, गोमाता फल देगी, गोमाता फल देगी. जो गावों को रोटी खिलावे, जो गैया को रोटी खिलावे, उनके भंडार देगी, गोमाता फल देगी हो, गोमाता फल देगी है, गोमाता
माता फल देगी, गो माता फल देगी, गो माता फल देगी, गो माता की जय। गोमाता ही त्यांनी फल प्राप्त करून देणारी आहे, अतिशय श्रेष्ठ आहे महाराज. तिची सेवा आपण केली पाहिजे. ती कामधेनू आहे, तिच्यामध्ये सर्व देव आहेत, सर्व देवमयी. याच्याकरिता मी तुम्हाला वेदामधलं प्रमाण वाचून दाखवलं महाराज. इथं वेदात वर्णन करून सांगितलेलं आहे. काय वर्णन आहे? सर्वे देवा स्थिता देहे सर्व देवमयी ही गौहो. सर्व देवमयी असणारी गोमाता आहे ही. तिचं त्यांनी महाराज महात्म्य आहे, तिचं विशेषत्व आहे महाराज. ती ज्या वेळेला त्या समुद्र मंथनातून प्रगट झाली त्यावेळेस सगळ्या देवतांनी तिच्या देहामध्ये वास्तव्य केलं असं वर्णन आहे. हे शृंगमूले स्थितो ब्रह्मा शृंग मध्ये तु केशव शृंगाग्रे शंकरम विद्यात त्रयो देवा प्रतिष्ठिता. आता त्याचा अर्थ सांगतो, लक्षपूर्वक ऐका. ते म्हणले गायीच्या शिंगांचं जे मूळ आहे त्या मुळामध्ये ब्रह्मदेव वास्तव्य करतो. शृंगमूले स्थितो ब्रह्मा, जे शिंग आहेत ना त्या शिंगाचं जे मूळ आहे त्या मुळामध्ये ब्रह्मदेव वास्तव्य करतो. त्याच्यानंतर काय मत शृंग मध्ये तु केशव. शृंगाचं जे मध्य आहे, दोन शिंगांचा जो मधला भाग आहे मस्तकाचा, त्याच्यावर केशव म्हणजे भगवान विष्णू वास्तव्य करतात. त्याच्या पुढे सांगितलं शृंगाग्रे शंकरम विद्यात. शृंग आग्र म्हणजे शिंगाचं टोक, त्या शिंगाच्या टोकामध्ये भगवान शंकर वास्तव्य करतात. म्हणून त्रयो देवा प्रतिष्ठित. पण तीन देव त्यांनी गोमातेच्या शिंगामध्ये वास्तव्य करतात, ब्रह्मा विष्णू महेश. आणि असे तीन देव त्यांनी महाराज गायीच्या शिंगात राहतात. मी तुम्हाला पारमार्थिक आध्यात्मिक महती गोमातेची सांगतोय. ती जी वेदामध्ये, इथं बृहत्पराशर्य स्मृतीमध्ये त्याचं वर्णन आहे. म्हणून अशा अनेक ठिकाणी अशा पद्धतीने भगवंताचं वास्तव्य आहे. याच प्रकारे गायीच्या शिंगामध्ये तीन देव वास्तव्य करत असतात. या अतिरिक्त त्यांनी महाराज अनेक ठिकाणी अनेक प्रकारचं वर्णन करून सांगितलेलं आहे. सर्व देव त्यांनी वास्तव. आता सर्व गौ सर्व देवमयी है, गौ के ललाट के अग्रभाग में देवी पार्वती. तिचं ते कपाळ आहे, त्या कपाळाचा जो अग्रभाग आहे त्याच्यामध्ये पार्वती वास्तव्य करते. तथा नाक के मध्य में कुमार कार्तिकेय का वास है. तिच्या नाकाचा जो मध्य आहे असा आहे. कपिला गाय असते ना ती पूर्ण काळे असते, मग तिचं नाक सुद्धा त्यांनी महाराज काळच असतं. शिंग काळे असतात, खुरं काळे असतात, शेपटी पण काळी असते. असं सगळं त्यांनी महाराज काळ असतं. तिला कपिला असं म्हणतात. काही सुवर्ण गोमाता असते. आता आम्ही पाहून आलो महाराज, कथेला त्यांनी गेलो होतो मनसरला. त्यावेळी एका त्यांनी ग्रस्ताच्या घरी आम्ही गेलो. सोन्यासारखीच होती महाराज गोमाता. सगळं तिचं शरीर त्यांनी महाराज गिर गाय होती आणि सोनेरी रंगाची गाय होती. तिचं नाक सुद्धा सोनेरीच होतं, तिचे खुरं सुद्धा सोनेरीच होते, तिची शेपटी सुद्धा सोनेरीच होती महाराज. बघायला जाऊ शकता तुम्ही. फार महत्वाची गोमाता, फार श्रेष्ठ आहे महाराज. असं सर्व त्यांनी महाराज समान असणं, ती विशेष असणारी गोमाता असते. पण तिच्या नाकामध्ये त्यांनी कार्तिकेयाचा वास असतो. गौ के दोनों कानों में कंबल और अश्वतर नाम के दो नाग निवास करते हैं. तिच्या कानांमध्ये नाग देवता वास्तव्य करतात. और उस सुरभि गौ के दाहिनी आंख में सूर्य और बाही आंख में चंद्रमा निवास करते हैं. तिच्या डाव्या आणि उजव्या डोळ्यांमध्ये चंद्र आणि सूर्य वास्तव्य करतात. देवतांचं वास्तव्य आहे. दात में आठो वसु. तिचे जे दात आहेत त्याच्यामध्ये अष्ट वसु वास्तव्य करतात, आठो वसु. और जिव्हा में भगवान वरुण प्रतिष्ठित है. वरुण म्हणजे जलदेवता. तिच्या जिभेमध्ये जलदेवता वास्तव्य करते. असं सामर्थ्य त्यांनी गोमातेचं आहे. गौ के हुंकार में भगवती सरस्वती निवास करती है. गायीचा हंबरन, त्या हंबरण्यामध्ये त्यांनी प्रत्यक्ष सरस्वती वास्तव्य करते. और गंडस्थलों में गाल में यम और यक्ष निवास करते हैं. तिच्या गालामध्ये आणि यम आणि यक्ष म्हणजे कुबेर अशा पद्धतीने वास्तव्य करतो. गौ के सभी रोमकूपों में ऋषिगणों का निवास है. तिच्या रोमांमध्ये अशा पद्धतीने ऋषींचा निवास आहे. तथा गोमूत्र में भगवती गंगा के पवित्र जल का निवास है. तिच्या गोमूत्रामध्ये त्यांनी प्रत्यक्ष भगवती गंगा वास्तव्य करते. और गोमय गोबर में भगवती यमुना तथा सभी देवता प्रतिष्ठित है. तिच्या शेणामध्ये त्यांनी भगवती यमुना आणि सर्व देवता वास्तव्य करतात. 28 करोड देवता उसके रोमकूप में स्थित है. 28 करोड देवता तिच्या रोम म्हणजे केस आणि कूप म्हणजे त्यांनी केसाचं स्थान
मग त्या केसाच्या मुळाशी 28 कोटी देवता त्यांनी अशा पद्धतीने वास्तव्य करतात. गौ की उदर देश में गारपत्य अग्नि निवास करती है. तिच्या उदरामध्ये अग्नि देवाचं वास्तव्य आहे. और हृदय में दक्षिणाग्नि का निवास है. तिच्या हृदयामध्ये दक्षिणाग्नि अशा पद्धतीने वास्तव्य करतो. मुख में आवाहनीय नाम की अग्नि तथा कुक्षियों में सभ्य ओम आवसथ्य नामक अग्नियों का निवास करती है. अशा पद्धतीने अनेक प्रकारच्या अग्नि तिच्या अनेक अवयवांमध्ये त्यांनी वास्तव्य करतात. इस प्रकार गाय के शरीर में सभी देवताओं को स्थित समझकर जो कभी उनके ऊपर क्रोध तथा प्रताड़ना नहीं करता है वह महान ऐश्वर्य को प्राप्त करता है. म्हणजे आपण मनामध्ये काय ठरवावं, या गोमातेमध्ये हे सगळेचे सगळे देव आहेत अशा पद्धतीने विचार करून जो गायीची सेवा करतो तिच्यावर कधीही क्रोध करीत नाही आणि तिची प्रताडना करीत नाही, म्हणजे तिला मारत नाही, तो सगळ्या ऐश्वर्यांना प्राप्त होतो और स्वर्ग लोक में प्रतिष्ठा प्राप्त करता है. म्हणजे त्याला स्वर्ग लोकाची प्राप्ती होते. गोमातेची जर सेवा श्रद्धेने केली, तिला मारलं नाही, तिला तिच्यावर क्रोध केला नाही, फक्त सेवा भावनेने जर तिचा सांभाळ करत राहिलो तर ही गोमाता आपल्याला अशा पद्धतीनं स्वर्ग लोकाची प्राप्ती करून देऊ शकते. असं सामर्थ्य गोमातेचं त्यांनी वर्णन करून सांगितलं. हे त्यांनी बृहत्पाराशर स्मृतीमध्ये वर्णन करून सांगितलं. आपण वेदात वर्णन करून सांगितलेलं ऐकलं की सगळे देव तिच्यात राहतात. बृहत्पाराशर स्मृतीमध्ये सुद्धा त्यांनी एवढ्या स्थानांचं नाव सांगितलं, एवढ्या स्थानांमध्ये देवदेवता राहतात. पद्मपुराणामध्ये त्यांनी वर्णन करून सांगितलं, गोमुखेच्या श्रिता वेदा. गायीच्या मुखामध्ये चहो अंगो और पदो और क्रमो सहित संपूर्ण वेद गौ के मुख में निवास करता है. गायीच्या मुखामध्ये वेद वास्तव्य करतो. म्हणून सर्व देवमयी जशी आहे तशी सर्व वेदमयी असणारी गोमाता आहे. उनके सिंगों में भगवान शंकर और विष्णु सदा विराजमान है. गौ के उदर में कार्तिकेय, मस्तक में ब्रह्मा, ललाट में महादेव. म्हणजे ललाट या स्थानावरती मग आपण ऐकलं त्यांनी महाराज पाराशर्ती स्मृतीमध्ये की तिथं पार्वती वास्तव्य करते. आता पद्मपुराणामध्ये अजून विशेष सांगितलं की तिच्या ललाटामध्ये प्रत्यक्ष महादेव सुद्धा वास्तव्य करतात. म्हणजे शिंगाच्या टोकावर महादेव वास्तव्य करतात असं आपण ऐकलं. आणि पद्मपुराणामध्ये त्यांनी वर्णन करून सांगितलं ललाटात पण भगवान शंकर म्हणजे पार्वती सहित वास्तव्य करतात. शिंग में अगर भाग में इंद्र, दोनों कानों में अश्विनी कुमार, नेत्रों में चंद्रमा, दांतों में गरुड़, जीवा में सरस्वती देवी आपान, गुदा में संपूर्ण तीर्थ, मूल स्थान में गंगा जी, रोमकूपों में ऋषि, मुख और पृष्ठ भाग में यमराज, दक्षिण पार्श्व में वरुण और कुबेर, वाम पार्श्व में तेजस्वी महाबली यक्ष, मुख के भीतर गंधर्व, नासिका के अग्र भाग में सर्प, खुरों के पिछले भागों में अप्सराएं स्थित है. गाय के गोबर में लक्ष्मी. गायीच्या त्यागनी शेणामध्ये लक्ष्मी वास्तव्य करते. लक्ष्मी वास्तव्य करती है. गोमूत्र में सर्व मंगला भगवती पार्वती. चरणों में चरणों के अग्र भाग में आकाशचारी देवता. रंभाने की आवाज में प्रजापति और थनों में भरे हुए चारों समुद्र प्रतिष्ठित है. तिच्या स्तनामध्ये प्रत्यक्ष समुद्र वास्तव्य करतो असं त्यांनी वर्णन करून सांगितलं. अशा प्रत्येक पुराणामध्ये आणि गोमातेचं महात्म्य अशा पद्धतीनं वर्णन करून सांगितलं. ते त्यांनी ब्रह्मांड पुराणात सांगितलं, ते स्कंद पुराणात सांगितलं, ते महाभारतामध्येच व्यासदेवाने सुद्धा वर्णन करून सांगितलं. पद्मपुराण, भविष्य पुराण, ब्रह्मांड पुराण, स्कंद पुराण आणि महाभारत या सगळ्या ग्रंथांमध्ये श्रुती आणि स्मृती अशा अनेक ग्रंथांमध्ये गोमातेचं हे महात्म्य वर्णन करून सांगितलं. आणि ते महात्म्य आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत. मला तुमच्या समोर आध्यात्मिक महत्व गोमातेचं सांगायचंय, म्हणून ती अशा पद्धतीने प्रगट झालेली आहे. पारमार्थिक आपण सर्वजण आहोत, पण आपण या सगळ्या गोष्टी मानणारे आहोत. त्याच्यामध्ये त्यांनी गोमातेचं एवढं वैशिष्ट्य आहे की तिच्या एका एका अवयवामध्ये एवढे त्यांनी 33 प्रकारचे देव वास्तव्य करतात. त्याच्यामध्ये 12 आदित्य वास्तव्य करतात. तिच्यामध्ये त्यांनी महाराज 11 रुद्र वास्तव्य करतात. तिच्यामध्ये 8 वसु वास्तव्य करतात. तिच्यामध्ये 2 अश्विनी कुमार वास्तव्य करतात. हे 33 प्रकारचे देव आहेत आणि ते सर्वचे सर्व त्या गोमातेमध्ये वास्तव्य करतात. पण गोमाता सर्व देवमयी आहे. आणि इतरही देवता त्यांनी महाराज त्याच्यामध्ये प्रत्यक्ष सरस्वती वास्तव्य करते, पार्वती वास्तव्य करते, लक्ष्मी वास्तव्य करते, अशा देवदेवता तिच्यामध्ये वास्तव्य करतात.
कार्तिक स्वामी म्हणजे प्रत्यक्ष शक्तिपुत्र आहे, म्हणून त्याला त्यांनी महाराज विशेष असणारं स्थान आहे. तो कार्तिक स्वामी सुद्धा गोमातेमध्ये वास्तव्य करतो. यम वरुण सुद्धा त्यांनी महाराज गोमातेमध्ये वास्तव्य करतात. म्हणून सगळे देव गोमातेमध्ये अशा पद्धतीने समाविष्ट झालेले आहेत. म्हणून समुद्र मंथनातून ज्या वेळेला गोमाता कामधेनूच्या रूपानं प्रगट झाली, त्यावेळेला सगळ्या देवतांनी तिच्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवेश केला. आणि मग ही कामधेनू आता कोणाला द्यावी असा प्रश्न आहे. जसे अनेक घटक त्यांनी प्रगट झाले, त्याच्यातून पारिजातक नावाचा वृक्ष प्रगट झाला. तो वृक्ष त्यांनी स्वर्गात नेऊन स्थापन केला. कौस्तुभमणी प्रगट झाला. तो कौस्तुभमणी अशा पद्धतीनं आणि भगवंतानं कंठात धारण केला. ऐरावत प्रगट झाला. तो त्यांनी इंद्रानं घेतला. उच्चश्रवा नावाचा घोडा प्रगट झाला. तो बळीनं घेतला. त्याच्यानंतर त्यांनी महाराज वारुणी नावाची मदिरा प्रगट झाली, म्हणजे दारू प्रगट झाली. ती आसुरांनी घेतली. तेव्हापासून ते पितात महाराज आतापर्यंत. म्हणजे त्यात आसुरांचंच काम आहे ना महाराज दारू पिणं, पण ते पितातच, हा महत्वाचा विचार आहे. त्याच्यातून लक्ष्मी प्रगट झाली. लक्ष्मीनं भगवान नारायणाच्या गळ्यामध्ये वनमाला घातली. म्हणजे प्रत्येक जण त्यांनी महाराज ललायत होता की हे मला प्राप्त व्हावं. तसं सर्व देवमयी गोमाता कामधेनू त्यांनी समुद्र मंथनातून आपल्या सगळ्यांकरता प्रगट झाली. ती गोलोक धामातून त्यांनी आपल्यापर्यंत अशा पद्धतीने आली. आता ती कोणाला प्राप्त व्हावी, सगळेजण विचार करत होते मला प्राप्त व्हावी, मला प्राप्त व्हावी. पण विशेष असणारा भाव असा आहे की ती गोमाता ऋषीमुनींच्या स्वाधीन करण्यात आली. ती ऋषींना दिली महाराज. मग ऋषीमुनी गोपालन त्यांनी करतात. अजूनही त्यांनी जुन्या काळामध्ये गुरुकुल होते. त्या सगळ्या गुरुकुलांमध्ये त्यांनी महाराज गोमातेचं पालन केलं जात होतं. गोशाळा त्यांनी असायच्या, गुरुकुल असायचं. त्याच्यामध्ये 14 विद्या 64 कला शिकवल्या जायच्या. आपल्या देशामध्ये इंग्रज आले आणि इंग्रजांनी विचार केला की भारतावर राज्य करायचंय. राज्य करण्याकरिता काय केलं पाहिजे, सगळ्यात आधी यांची शिक्षण प्रणाली बंद करा असं त्यांनी महाराज सांगून टाकलं. मग काय करायचं, शिक्षण प्रणाली बंद करण्याकरिता म्हणले मग आपल्याकडचं शिक्षण आणा. म्हणून त्यांच्याकडचं शिक्षण आणण्याकरिता तयारी दाखवली. आणि मग काय केलं, आपले गुरुकुल बंद केले. आणि त्याचं नाव होतं मेकालो. मेकालो त्याचं नाव होतं. त्यानं त्यांनी कलकत्ता युनिव्हर्सिटीची स्थापना केली सगळ्यात आधी भारतामध्ये. आणि त्या माध्यमातून पाश्चात्य संस्कृतीचं शिक्षण आणलं. मग आपण इंग्रजी शिकून सगळी इंग्रज झालो. नाहीतर आपल्या धर्माची संस्कृती फार श्रेष्ठ आहे महाराज, गुरुकुलाच्या माध्यमातून. आता माझा तसा विरोध नाही महाराज त्या शिक्षणाला, कारण मला जगाबरोबर चालायचं ना, माझा देश जगाबरोबर चालला पाहिजे. सगळ्या जगामध्ये त्यांनी अशा पद्धतीने श्रेष्ठ माझा देश त्यांनी चमकला पाहिजे. माझ्या देशाचं सामर्थ्य सगळ्या लोकांना त्यांनी महाराज अशा पद्धतीने कळलं पाहिजे. माझ्या देशातला प्रजासत्ताक कसा आहे हे त्यांनी लोकांना, हे संविधान त्यांनी कसं आहे हे कळालं पाहिजे. बाबासाहेबांनी अनेक देशांचं संविधान चाललं. अनेक देशांचे विविध असणारे त्यांनी महाराज नियम पाहिले. आणि त्या सगळ्यांचा अभ्यास करून त्यांनी महाराज एक मंडळ होते, कमिटी स्थापन केली होती. आणि त्या सगळ्याच कमिटीला श्रेय आहे महाराज. बाबासाहेबांनी जरी संविधान लिहिलं असलं तरी त्याच्या सगळ्या लोकांचा तेवढाच त्यांनी हातभार आहे. फक्त त्या लोकांचे नाव आपल्याला माहित नाहीत, पण बाबासाहेबांनी त्यांच्या सहीनं त्यांनी महाराज हे संविधान अशा पद्धतीने पूर्ण झालं. आणि म्हणून त्यांनी ती घटना तयार केली. आणि ती घटना अंमलात ज्या वेळेला आणली तो त्यांनी प्रजासत्ताक असणारा दिन आहे. पण असा असणारा आज प्रजासत्ताक दिन आहे. म्हणजे भारताला स्वातंत्र्य अशा पद्धतीनं आज मिळालेलं आहे. हा भारत सामान्य नाही, भारत सुद्धा माताचा आहे महाराज. आता बऱ्याच ठिकाणी माता शब्द वापरला जातो. आपल्या भारताला माता म्हणतात, वंदे मातरम. महत्वाची गोष्ट आहे, भारताला माता म्हणतात, वंदे मातरम. गौ माता, गंगेला माता म्हणतात, गीतेला माता म्हणतात. तसं भारताला सुद्धा माता म्हणतात. ही भारत माता आहे महाराज. हा श्रेष्ठ असणारा भाव आहे. म्हणून ती भारत माता श्रेष्ठ आहे. तिचं काय वर्णन करून सांगावं, साधू संत त्यांनी महाराज अनेक लोक तिचं वर्णन करून सांगतात. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, यह भारत देश है मेरा। डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। सूरज अपने पहले आकर डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, यह भारत देश है मेरा, यह भारत देश है मेरा। जय भारती जय भारती जय भारती जय भारती। सारे जहां से हिंदुस्तान हमारा हमारा, सारे जहां
पण भारताची संस्कृती अतिशय श्रेष्ठ आहे. बिघडवणाऱ्यांनी फार बिघडवण्याचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा भगवान ज्या संस्कृतीचा सांभाळ करणार आहे ती संस्कृती कशी बिघडेल महाराज. म्हणून ही त्यांनी श्रेष्ठांची संस्कृती आहे, ऋषीमुनींची संस्कृती आहे. मग ती अशी सहजासहजी आपल्याला बिघडवता येणार नाही. म्हणून ऋषीमुनी फार श्रेष्ठ आहेत. त्यांनी गोमातेचा सांभाळ केला. मग तुम्हाला जमदग्नी ऋषींचं नाव सांगितलं, तसं वशिष्ठ ऋषींकडे कामधेनू होती. ते कामधेनूचं दूध असं आहे जे मृत्यूवर विजय प्राप्त करून देणार आहे. अष्टवसूंपैकी एक वसू होता. त्या वसूच्या पत्नीचं या भूमंडलावरच्या एका राणी बरोबर मैत्री झाली. दोघींची मैत्री झाली. आता ती देवलोकात राहणारी वसूची पत्नी आणि ही राणी त्यांनी मृत्यू लोकात राहणारी. तिचं ठराविक आयुष्य संपल्यावर ती मरेल, म्हणून त्या देवपत्नीला असं वाटायचं माझी मैत्रीण मरूच नाही. मग ती मरूच नाही याच्याकरता काय केलं पाहिजे सांगितलं, तिनं जर कामधेनूचं दूध पिलं तर मग तिला मरण यायचं नाही. आता कामधेनू कुठून आणायची म्हणले, वशिष्ठ ऋषींकडे आहे. मग वशिष्ठांकडून कामधेनू आणा म्हणले. आपण कशी आणायची म्हणले, ते देणार नाहीत, मग चोरून आणा. मग हे 8 वस्तू चोरी करण्याकरिता गेले आणि त्यांनी कामधेनू चोरली महाराज. आणि ती चोरून घेऊन चालले. कर्मधर्म संयोगानं वशिष्ठांना कळालं. वशिष्ठ ऋषी बाहेर आले. त्यांनी पाहिलं वसू म्हणजे देव आहेत आणि चोरी करता. थांबवलं त्यांना. ती गाय त्यांच्या तावडीतून घेतली आणि त्यांना शाप दिला, तुम्ही देव असून त्यांनी महाराज चोऱ्या करता, तुमचा मृत्यूलोकात जन्म होईल, असा त्यांनी शाप मिळाला. मग ते त्यांनी महाराज शंतनू आणि गंगेचा विवाह झाला आणि त्यांच्या पोटी जन्माला आले आणि गंगेनं पाण्यात सोडून दिले आणि त्यांचा उद्धार झाला. अशी गोमाता त्यांनी महाराज फक्त ऋषीमुनींकडेच राहते, म्हणून ही कामधेनू ही वशिष्ठ ऋषींकडे अशा पद्धतीने राहू लागली. तिचीच कन्या नंदिनी ती जमदग्नी ऋषींकडे होती. मग तिचेच अनेक रूप आहेत महाराज. मग ती सर्व पूर्ण परिपूर्ण त्यांनी असणारी गोमाता आहे. म्हणून तिचं गोमूत्र, शेण या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. आपण पूजापाठ करतो, त्या पूजापाठामध्ये आणि पंचगव्य अशा पद्धतीने वापरलं जातं. पंचगव्य म्हणजे काय हे बघा, कोणत्याही पूजेला सुरुवात करण्याच्या आधी गुरुजी पंचगव्य तयार करतात. त्याच्यामध्ये गावरान गायचं थोडं शेण घ्यायचं, गावरान गायचं गोमूत्र घ्यायचं, त्याच्यात दूध त्यांनी घालायचं, त्याच्यामध्ये तिचं स्तूप घालायचं आणि दही घालायचं. या 5 गोष्टी एकत्र केलं की त्याला पंचगव्य असं म्हणतात. आणि ते पंचगव्य त्यांनी महाराज मंत्र म्हणून अशा पद्धतीने प्राशन केलं जातं. त्यांना हाडातलं पाप सुद्धा जळतं म्हणतात, असं त्याचं सामर्थ्य आहे. म्हणून गोमातेचे हे सगळेचे सगळे घटक मी तुमच्या समोर सांगितले, अतिशय महत्वाचे. आणि ते त्यांनी महाराज आता तुम्हाला तिचं व्यावहारिक असणारं महत्व सांगतो. काय व्यावहारिक महत्व आहे, तुम्ही जर त्यांनी महाराज व्यावहारिक दृष्टीने गोमातेकडे पाहत असाल तर त्या दृष्टीने पाहून का होईना पण सांभाळा. तिच्या शेणाच्या ज्या गवऱ्या आहेत त्या यज्ञामध्ये वापरल्या जातात, फार महत्वाची गोष्ट आहे. मग अनेक ठिकाणी यज्ञ होतात, त्या यज्ञांकरता त्यांनी महाराज गौरीची गरज पडते. आता शहरात राहणार लोकांना गावरान गायची गौरी कुठून भेटल? त्यांनी जरी गौरी मागायला गेले तरी भेटल गौरी, पण गावरान गायचीच असेल असं कशावरून? ती जर्शीची पण असेल, म्हशीची पण शेणाची असू शकते, ती कशाची पण असू शकते. तिच्यामध्ये त्यांनी महाराज शुद्धता आणि त्याच्यामध्ये शाश्वती या 2 गोष्टी पण महत्वाच्या आहेत ना. शाश्वत कशी काय त्यांनी गायचीच आहे कशावरून ओळखायची? म्हणून गौरीची फार त्यांनी किंमत आहे, तिला शुभा म्हणतात. त्या त्यांनी अशा मिळत नाहीत. मग शहरामध्ये त्यांनी अशा पद्धतीनं गावरान गायची गौरी मिळणं फार कठीण आहे. शहरामध्ये गावरान गायचं गोमूत्र मिळणं फार कठीण आहे. शहरातल्या लोकांना गावरान गायचं दूध मिळणं फार कठीण आहे. शहरामधल्या लोकांना गावरान गायच्या शेणापासून धूप तयार केलेलं मिळणं फार कठीण आहे. हे पंचगव्य जे आपण तयार करतो तिचं तूप सगळ्या लोकांना सहजासहजी मिळत नाही. त्याच्यात भेसळ पाहायला मिळते, शुद्धता पाहायला मिळत नाही. म्हणून तुम्ही जर मनावर घेतलं, तुम्ही जर सगळ्यांनी मनावर घेतलं आणि मनावर घेऊन जर असा विचार केला की आपण एक आपल्या गावाच्या माध्यमातून एक संघटन करायचं, ज्यांच्या ज्यांच्या घरी त्यांनी शेती आहे, ज्यांच्या घरी पाणी आहे, ज्यांच्या घरी चारा आहे, त्यांनी महाराज थोड्या गोमातेचा सांभाळ करायचा. आणि गोमातेचा सांभाळ करून तिचं जे शेण आहे ते व्यवस्थित अशा पद्धतीने लावून ठेवायचं. तिचं गोमूत्र वेळची वेळेला त्यांनी धरून ठेवायचं. त्याचे त्यांनी केंड भरून विकले जातात. माझं म्हणणं ऐका सगळ्यांनी, गाईचं गोमूत्र हे त्यांनी विकलं जातं. मी तुम्हाला व्यावहारिक फायदा सांगतोय ना. आता
मी तुम्हाला आध्यात्मिक सांगायचा सांगितला, पारमार्थिक सांगायचा सांगितला, पुराणांमध्ये, वेदामध्ये, महाभारतामध्ये सगळ्या ठिकाणी गोमातेचं महात्म्य सांगितलं. ते आपण संक्षिप्त रूपानं स्पर्श करत करत पुढं निघून गेलो. तिचं आधी काय काय त्यांनी वैज्ञानिक महात्म्य आहे, त्यानंतर आपल्याला आरोग्याकरता किती महत्वाचं आहे, हे सगळं आपण याच्या आधी त्यांनी ऐकलं. आता तुमच्या फायद्याचं थोडंसं ऐका, व्यावहारिक फायद्याचा ऐका. काय व्यावहारिक फायदा होऊ शकतो? जर तुम्ही गावरान गाईचं शेण जपून ठेवलं आणि त्याच्या जर छोट्या छोट्या गवऱ्या तुम्ही तयार केल्या, तर त्या गवऱ्यांना तुम्हाला घरपोच अशा पद्धतीने गिऱ्हाईक प्राप्त होऊ शकतं. फक्त तुमचं संघटन झालं पाहिजे. संघटन होऊन त्यांनी तुम्ही काही कमिटी तयार केली, त्या कमिटीमध्ये त्यांनी महाराज जे त्यांनी मार्केटिंग करणारी मंडळी आहेत, अशा मंडळींनी गावगाव असणारे जे भूदेव आहेत, जे त्यांनी अशा पद्धतीने पूजापाठ करतात, त्या संपूर्ण त्यांनी भूदेवांबरोबर संपर्क साधला आणि त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आपल्याकडे घेतले आणि तुमच्याकडे या या गोष्टी उपलब्ध आहेत आणि त्या अतिशय शुद्ध आहेत अशी शुद्धतेची गॅरंटी देऊन जर त्यांना विकण्याचं तुम्ही ठरवलं, तर तुम्हाला कुठं विकायला जावं लागणार नाही. गिऱ्हाईक घरी चालून तुमच्यापर्यंत येईल. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे गावरान गाईच्या त्या शेणाच्या गवऱ्या, गावरान गाईचं दूध जर तुम्ही त्यांनी महाराज विकायचा प्रयत्न केला, तर त्याला फार जास्त भाव आहे महाराज. म्हणून त्यांनी फार गिर गाईचं दूध जर विकायला काढलं, तर आता मला दुधाच्या किमती माहीत नाही, किती रुपये लिटर हे मला माहीत नाही, पण तरी सुद्धा तुम्हाला त्याचं चांगल्यापैकी अशा पद्धतीने मूल्य प्राप्त होऊ शकतं. तेच दूध जर तुम्ही विरजवलं, तर त्याच्यापासून दही तयार होऊ शकतं. ते दही सुद्धा त्यांनी महाराज अशा पद्धतीने फार किमतीनं तुमच्याकडून लोक घरी येऊन घेऊन जातील. जर तुम्ही त्याच्यापासून तूप तयार केलं, तर ते तूप सुद्धा तुमचं अशा पद्धतीने विकलं जाईल. म्हणजे तुमच्या घरातून त्यांनी शेण, तुमच्या घरातून दूध, तुमच्या घरातून दही, तुमच्या घरातून गोमूत्र आणि तुमच्या घरातून तूप, या 5 गोष्टी अशा पद्धतीने त्यांनी महाराज तुम्हाला घरी बसून त्याचा त्यांनी विक्रय करता येऊ शकतो. गाय विकणं हे पाप आहे. गायीची विक्री करणं हे पाप आहे महाराज. गाय विकायची नसते. तुकोबरायांनी भगवंताकडे त्यांनी विनंती केली. ते म्हणले, कन्या, गौ आणि कथेचं विकरा, हे नको दातारा घडो देऊ. स्वतःची मुलगी विकायची नसते, गोमाता विकायची नसते आणि भगवंताची कथा सुद्धा विकायची नसते. कथेचं मूल्य घ्यायचं नाही. म्हणून तसं कन्या त्यांनी विकायची नाही, कन्यादान करायचे असते. आज आम्ही कन्यादान करून आलो एका ठिकाणावरून. कन्यादानाचं त्यांनी पुण्य फार मोठं असतं म्हणतात. पृथ्वीदानाचं पुण्य असतं कन्यादानाचं. म्हणून अशा पद्धतीनं दान दिलं पाहिजे. तशी गोमाता दान केली पाहिजे. तिच्या दानाला फार महत्व आहे महाराज. ती त्यांनी सर्व देवमयी आहे, ती उद्धारक आहे. म्हणतात त्यांनी जर फार पाप केलं असेल आणि पाप केल्यानंतर जर समजा त्यांनी महाराज मरण पावला, तर त्याला वैतरणी पार करावी लागते. वैतरणी नावाची नदी आहे, त्याला नरकात नेऊन घालतात. त्याच्यामध्ये रक्त असतं, मांस असतं, पू असतो, त्यांनी लघवी असते, त्याच्यात विष्ठा असते, ह्या शेंबूड असतो. सगळे घाण पदार्थ एकत्र करून नदी वाहते, तिला वैतरणी म्हणतात. आणि त्या वैतरणीतून अशा पद्धतीने प्रवास करावा लागतो. पण वैतरणीतून जर तरायचं असेल, तर त्यांनी महाराज गोमातेची शेपटी हातात धरायची. तिला दर्भ त्यांनी घ्यायची, गोमातेची त्यांनी पूजा करायची. दर्भ त्यांनी घेऊन शेपटी अशी हातात धरायची. विधिवत तिचं पूजन करून त्यांनी महाराज एखादी नदी पाहायची आणि त्या नदीतून त्यांनी महाराज असं त्यांनी महाराज उत्तरेकडून दक्षिणेकडे त्या गोमातेची शेपटी धरून त्यांनी अशा पद्धतीने चालत चालत जायचं. जर तुम्ही तिच्या शेपटीला धरून ती नदी पार केली, तर तुम्हाला वैतरणी पार व्हायला फारसा वेळ लागत नाही. आणि मग ती गाय त्यांनी महाराज पलीकडच्या काठाला गेल्यानंतर ब्राह्मणाला दान देऊन टाकायची, असा एक नियम आहे महाराज. म्हणून गोदान केलं जातं, म्हणून गायीचं दान केलं जातं. म्हणून गो विकायची नसते. पण एवढं सगळं कशाला सांगितलं? जरी गाय विकायची नसली तरी गायीपासून प्राप्त होणारे जे घटक आहेत त्याची विक्री होऊ शकते. कशावरून? सगळे गोपिका विकायला जात नव्हत्या का दही दूध तूप लोणी? मग त्या म्हणजे दुडीवरी दुडी, गवळणी, साते निघाले. 7 म्हणजे बाजार. सगळ्या गवळणी डोक्यावर घागर घेऊन त्यांनी विकण्याकरताच जात होत्या. काय विकत होत्या त्या? दही विकत होत्या, दूध विकत होत्या, तूप विकत होत्या, लोणी विकत होत्या. हे सगळेचे सगळे घटक विक्री केले जाऊ शकतात. म्हणून त्याच्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचं पाप लागणार नाही. गाय विकण्यामध्ये पाप लागेल, पण गायीपासून प्राप्त होणारे घटक जर तुम्ही विकत असाल तर त्याचं पाप लागणार नाही. गोमूत्र त्यांनी महाराज तुम्ही पूजेमध्ये वापरण्याकरिता पण विक्रीला आणू शकता. गोमूत्र तुम्ही औषध म्हणून पण विक्रीला आणू शकता. हे जे 5 घटक मी तुमच्या समोर सांगितले, हे औषध म्हणून पण उपयोगाला येतात आणि हे पूजा पाठ करण्यामध्ये सुद्धा उपयोगाला येतात. सर्रास सगळीकडे त्यांनी महाराज हे गोमातेचे घटक उपयोगाचे आहेत. म्हणून हा कार्यक्रम जो आयोजित झाला,
याच्यातून काहीतरी निष्पन्न झालं पाहिजे ना. एक दिवसाच्या या कार्यक्रमामध्ये काहीतरी निष्पन्न व्हावं. काय निष्पन्न झालं पाहिजे? सगळ्या शेतकऱ्यांनी मनावर घ्यावं. ज्यांच्या घरी खरंच त्यांनी महाराज सुविधा आहे त्या लोकांनी अशा पद्धतीने मनावर घ्यावं. एक दोन त्यांनी महाराज गोमाता आपल्या गोठ्याला त्यांनी अशा पद्धतीने उभ्या कराव्यात. त्या मिळतील तुम्हाला जर हव्या असतील. अनेक गोशाळा आहेत महाराज. त्या गोशाळेमध्ये गोमाताला सांभाळलं जातं. तुम्ही खरोखर सांभाळण्याकरिता गाय नेणार असाल तर तुम्हाला हसत हसत गोशाळेवाले गोमाता देतील, हसत देतील, तुमच्याकडे लक्ष ठेवतील. तू काय करतो, खरंच सांभाळतो का खाटकाला देतो, हे पण पाहिलं जाईल. त्यानं वही करायची त्या गोशाळेवाल्याने. आणि कोणाला गाय दिली त्याच्या 8-15 दिवसातून महिनाभरातून जाऊन चौकशी करायची, खरंच गाय सांभाळतोय का कोणाला आणखी त्यांनी दिली याची चौकशी करणं त्याचं कर्तव्य आहे महाराज. आपण दिली म्हणजे तिचं चौकशी केली पाहिजे, हा महत्वाचा विचार आहे. तिचा जो असणारा पुत्र आहे त्याला आपण बैल म्हणतो, तो धर्मस्वरूप आहे, त्याच्यात प्रत्यक्ष धर्म राहतो. भगवान शंकर त्यांनी अशा पद्धतीनं त्या बैलावर बसून अशा पद्धतीने सवारी करतात. म्हणजे नंदी बैल असं म्हणतो की नाही आपण त्याला, पण हा नंदी धर्मस्वरूप आहे. भगवान शंकर त्यांनी महाराज त्याचा स्वीकार करतात. गोमाता फार श्रेष्ठ आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जवळ गोमाता उभी दिसते. तुम्ही दत्तात्रय प्रभूंना जर पाहिलं तर त्यांच्याजवळ गोमाता उभी दिसते. म्हणजे कायम त्यांच्या समोर त्यांनी गोमाता आहे. त्याचं कारण हे अतिशय पवित्र आहे, सर्व देवमय आहे. तिचा संघच काही विलक्षण आहे म्हणा. पण तिच्यापासून प्राप्त होणारे हे जे घटक आहेत ते फार महत्वाचे आहेत. पण जर तुम्ही सगळ्यांनी विचार केला तर विचार करून अशा पद्धतीने हे गोमय आणि तुम्ही त्यांनी उपयोगात आणू शकता, त्याला चांगला भाव मिळू शकतो. पण हे जे त्यांनी महाराज मंडळ आहे ज्यांनी हे आयोजित केलेलं आहे त्या सगळ्यांनी एकत्र यावं. एकत्र करून जे त्यांनी शेतकरी खरोखर गोमाता सांभाळण्याकरिता तयार आहेत ते त्यांनी क्वालिटीचं असणारं बिगर भेसळीचं शेण, म्हणजे काय फक्त गोमातेचं शेण, त्याच्या जर्शीचं घालायचं नाही. त्या जर्शीला आम्ही गाय म्हणत नाहीत, तिला काऊ म्हणत जायचं. काय म्हणायचं? काऊ. म्हणून त्यांनी गायीचं चित्र पुस्तकात असतं आणि त्याला त्यांनी शिकवतात. ते म्हणतात ही काऊ आहे, ती काऊ नाही, गोमाता आहे. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून काऊ आणि गोमाता याच्यात मला फरक करायचा. पण तुम्ही शेण कशाचं दिलं पाहिजे? गावरान गायचं शेण जर तुम्ही इमानदारीने देत असाल तर त्याला हे मंडळ त्यांनी पुढे होऊन विक्रीची व्यवस्था करून देईल. तुम्ही जर गवऱ्या लावून त्यांनी गवऱ्या देत असाल त्याची व्यवस्था त्यांनी हे मंडळ करून देईल. तुम्ही जर दूध इमानदारीने देत असाल तर त्याचा विनियोग करण्याचं त्यांनी व्यवस्था हे मंडळ तुम्हाला करून देईल. पण सगळ्यांनी एकत्र येऊन ते मंडळ स्थापन करावं. फक्त जखणगावातलीच लोक इथं आहेत असं नाही, इथं बऱ्याच गावचे लोक एकत्र आले आहेत. पिंपळगाववरून आलेत, निमगाववरून आलेत, नेप्तीवरून आलेत, आणखी कुठून सगळ्या परिसरातून ही मंडळी आलेली आहेत. सगळ्यांनी याच्यामध्ये या उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात आणि सगळ्यांनी हा उपक्रम आपल्या घरोघर त्यांनी राबवू शकता. कोणी करायचा उपक्रम आहे? ज्याच्याकडे शेती आहे, ज्याच्याकडे पाणी आहे, ज्याच्याकडे चाऱ्याची व्यवस्था आहे, त्यांना अशा पद्धतीने हा उपक्रम आपल्या घरी राबवायचा. म्हणजे त्यांनी महाराज त्याला या माध्यमातून आणि व्यावहारिक लाभ सुद्धा प्राप्त होऊ शकतो. जसा पारमार्थिक लाभ होतो, आध्यात्मिक लाभ होतो, आरोग्याचा लाभ होतो, तसा त्यांनी म्हणजे तसाच त्यांनी महाराज व्यावहारिक लाभ सुद्धा या गोमातेच्या आणि सगळ्या गोष्टीतून होऊ शकतो. आणि म्हणूनच आपल्या समोर हे पुराण मला सांगायची त्यांनी भावना निर्माण होते की तुम्ही हे सगळं ऐकलं, सगळ्या अंगानं गोमाता तुम्ही अशा पद्धतीने ऐकली. आणि म्हणून जर तुम्ही हे शब्द खरोखर मनामध्ये साठवत असाल आणि खरंच जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण आणि अशा पद्धतीनं हे करू शकतो तर निश्चित हे करण्याची तयारी दाखवा. याच्यानंतर तुम्ही त्यांनी तुमचं नाव हे सांगतील. आता डॉक्टर याच्यानंतर बोलतील कोणाकडे नाव नोंदवायचं त्याच्याकडे नाव नोंदवा आणि तुम्ही ते घटक त्यांच्याकडे द्या. तुम्हाला घरपोच त्यांनी महाराज त्या सगळ्या गोष्टी विकण्याची व्यवस्था होईल आणि घरपोच त्या माध्यमातून त्यांनी धनलाभ सुद्धा होईल. हा महत्वाचा विचार आहे. मग गोमाता फार महत्वाची. जो घरामध्ये गोमातेचा सांभाळ करेल त्याच्या घरामध्ये प्रत्यक्ष गोपाळ येईल. महत्वाची गोष्ट आहे. ज्याच्या घरामध्ये गोपाळ आला तो गोपाळ एकटा येणार नाही, त्याच्या बायकोला पण घेऊन येईल. त्याची बायको म्हणजे लक्ष्मी पण प्राप्त होईल. लक्ष्मी जर घरात आली तर आपल्या घरातले लेकरं बाळ सुखी समृद्ध अशा पद्धतीने होतील, समाधानी अशा पद्धतीने होतील आणि आपलं सगळं जीवन आनंदाचं त्यांनी अशा पद्धतीने होऊन जाईल. म्हणून अशा पद्धतीने गोमाता सर्वांगीण समाधान प्राप्त करून देणारी आहे, सर्वांगीण कल्याण करणारी आहे. म्हणून तिला कल्याणी असं सुद्धा एक नाव आहे महाराज. ती कामधेनू आहे, ती नंदिनी आहे, ती कल्याणी आहे, ती त्यांनी सगळ्या जगाचं हित करणारी आहे. असाच त्यातला भाव आहे. माझ्याकडं अजून मी बराच वेळ बोलू शकतो. 10 वाजून 2-3 मिनिटं झालेले आहेत. आता आपण थांबलं पाहिजे. आम्हीच थोडे उशिरा आलो म्हणून त्यांनी उशिरा आपली कथा जरी सुरू झाली असली तरी बस झालं. 2 तास त्यांनी बोलणं भरपूर त्यांनी झालेलं आहे. याच्यापेक्षा जास्त बोलायचं म्हणून तुम्ही ऐकाल पण
असं असं करून त्यांनी असं होईल ना महाराज. याच्यानंतर जेवण पण त्यांनी व्हायचे आहेत. कंटाळून त्यांनी जाल, दूर त्यांनी जायचंय, असं होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून वेळेत त्यांनी थांबलेलं पण चांगलंच आहे. म्हणून अशा पद्धतीनं सुंदर असणार हा उपक्रम या मंडळाने या ठिकाणी आयोजित केला. यांच्या माध्यमातून तुम्हाला गोमातेचं महात्म्य त्यांनी मोडकं तोडकं ऐकायला मिळालं. या माध्यमातून त्यांनी तुमच्या सगळ्या प्रकारचे हित, सगळ्या प्रकारचे फायदे तुम्हाला त्यांनी महाराज कळाले. म्हणजे आता तुम्ही मागे होऊन वाचा.